शिरीषजी, तुमच्या मागचं तर गेलं, तुम्ही जो स्क्रीन ठेवला होता. रसिक श्रोते हो, नमस्कार. लोकव्रत प्रकाशनच्या या फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम लाईव्ह बघणाऱ्या समस्त रसिकजनांचे मी भैरवी देशपांडे मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, विश्रब्ध या लोकव्रत प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या पुस्तकांशी संबंधित गप्पा करण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आज आपल्यासोबत या कार्यक्रमात आहेत आपल्या या विश्रब्ध या अतिशय सुंदर अशा एका पुस्तकाच्या लेखिका वर्षा थोटे पत्के, माफ करा, वर्षा पत्के थोटे, आणि त्यांचंही स्वागत करूया. मंडळी, सत्य जरी कितीही परखड असलं, कितीही कटू असलं, तरी प्रत्येकाच्या मनात एक स्वप्नांचं जग असतंच. आणि अशाच स्वप्नांच्या जगात नेणारं नितांत सुंदर अशा ललित लेखांचं पुस्तक म्हणजे विश्रब्ध. काय आहे नेमकं या पुस्तकात ते आपण जाणून घेणार आहोतच. कार्यक्रम जसा जसा पुढे जाईल तशा बऱ्याच गोष्टींचा तुमच्या सगळ्यांसमोर उलगडा होणार आहे. परंतु सर्वप्रथम मी आमंत्रित करतेय माणिकजी घारपुरे यांना प्रास्ताविकासाठी. नमस्कार. आज वर्षाजी पत्के थोटे यांच्या विश्रब्ध या ललित संग्रहाच्या चर्चेच्या निमित्तानं इथे भेटताना खूप आनंद होतोय. वर्षाजींचं हे पहिलंच पुस्तक म्हणून विशेष महत्वाचं. लोकव्रत प्रकाशन हे नेहमीच अनेक लिहित्या हातांना सतत प्रेरणा देत असतं. त्यासाठी साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत लेखक संघ या दोन्ही माध्यमातून सतत नवीन उपक्रम राबवले जात असतात. त्यातून चांगले वाचक
तसेच चांगले लेखकही घडत असतात. परिणाम स्वरूप अनेक पुस्तकांचा जन्म झाला. वाचकांनीही या पुस्तकांना वेळोवेळी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एवढंच नव्हे, तर आमच्या ई-बुक्सना पण वाचकांच्या पसंतीची पावती मिळते आहे. आज सांगताना आनंद होतोय, की आजवर लोकव्रतची अनेक पुस्तकं ही Amazonवर बेस्ट सेलर ठरली आहेत. आपली साहित्यकृती वाचकांच्या पसंतीस उतरते, ही बाब निश्चितपणे आमच्या लेखकांचा, लेखिकांचा लिहिण्याचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणारी आहे. आपल्या प्रकाशनाचं मला खूप आवडणारं एक वैशिष्ट्य असं, की इथे एक लेखक दुसऱ्या लेखकाचं लिखाण निर्दोष व्हावं म्हणून धडपडत असतो. दुसऱ्यानं लिहिलेल्या पुस्तकाचं कौतुक इथे अत्यंत निर्मळ मनानं केलं जातं. याचं सारं श्रेय लोकव्रत प्रकाशनाचे कुटुंब प्रमुख शिरीषजी आणि ॲडव्होकेट वर्षाजी माडगुळकर यांना आहे. इथे सगळे लेखक हे स्नेहबंधानं जोडले जातात आणि कुटुंबाचा एक भाग बनतात. वर्षाजी पत्के थोटे या आधीपासूनच या कुटुंबाच्या सक्रिय सदस्य आहेत. उत्तम वाचक, लेखिका आणि कवयित्री असलेल्या वर्षाजींचा हा ललिता संग्रह तुम्हा सगळ्यांनाच आवडेल अशी आशा आहे. त्यांच्या विश्रब्धबद्दल आपण लवकरच डॉक्टर अमृताजींकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमात डॉक्टर अमृताजींचं पुन्हा एकदा स्वागत. लोकव्रत प्रकाशनाच्या लोकव्रत गप्पा या लेखकांशी हितगुज करण्याच्या कार्यक्रमात तुम्हाला पुन्हा एकदा भेटून खूप आनंद होतोय. पुस्तक लिहून लेखक किंवा लेखिका मोकळे होतात. पुस्तक छापून आम्ही मोकळे होतो. पण पुस्तकाचं खरं गंतव्य स्थान असतं ते सुजाण वाचकाच्या हातात आणि मनात. आणि जेव्हा तुमच्यासारखा अभ्यासू, व्यासंगी, वाचक, समीक्षक एखाद्या पुस्तकाला लाभतो, तो म्हणजे त्या पुस्तकाचा बहुमान असतो. विश्रब्धला तुमच्या कौतुकाचा परिस्पर्श होतो आहे, हे त्याचं भाग्य. तुमच्याकडून विश्रब्ध सारख्या अलवार विषयावरचं तुमचं मत ऐकायला मीही सगळ्यांइतकीच उत्सुक आहे. पुढील लेखनासाठी वर्षाजींना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. कार्यक्रमाची सूत्र मी रश्मीजींकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी रश्मी पदवाड मदनकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करते. आवाज घुमतोय का? घुमतोय आवाज थोडासा. आता येतोय नीट? नमस्कार, मी रश्मी पदवाड मदनकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज आपल्याला इथे लाभल्या आहेत अमृताजी, डॉक्टर अमृता इंदुरकर. मी अमृता इंदुरकर यांचं पुन्हा एकदा लोकव्रतच्या वतीने स्वागत करते आणि आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आज आपण इथे सगळे भेटतो आहोत ते वर्षा पत्के थोटे यांच्या विश्रब्ध या ललितबंधाच्या पुस्तकावरील चर्चासत्रात किंवा याला म्हणता येईल एक हितगुज आपण इथे आज या पुस्तकावर करणार आहोत. तर विश्रब्ध काय आहे? नावावरनं असं कळतं की विश्रब्ध काहीतरी वेगळं आहे, इतर पुस्तकांपेक्षा फार काहीतरी वेगळं आहे. तर विश्रब्ध हा लेखिकेच्या अलौकिक भावविश्वातील मनोहर प्रवास आहे. विश्रब्ध म्हणजे दोन आत्म्यांचा एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा पूल, संवाद पूल, एक प्रवास. लेखणीतून उमलून आलेल्या नाजूकशा शब्दकळ्यांचा फुलताना घडून आलेला ललित प्रवास. तळपणारं ऊन असताना अचानक पाऊस पडावा आणि सूर्याच्या एकेका किरणानं रंगून बहरून येऊन इंद्रधनू साकारावा, असा इंद्रधनू शब्दसंच म्हणजे विश्रब्ध. पाऊस पडायला लागला की मातीला गंध येतो, झाडे बहरतात, नद्या ओसंडून वाहू लागतात, वातावरण रम्य होत जातं. सगळीकडे सृष्टीच आनंदून टाकणारा पाऊस म्हणजेच हा ललितबंध विश्रब्ध. डॉक्टर वर्षा माडगुळकर या लोकव्रतच्या प्रकाशिका, या प्रकाशिका या पुस्तकाच्या प्रकाशकीयमध्ये म्हणतात की हे केवळ एक पत्र नव्हे, तर एखादी न संपणारी, होय संपूनही न संपणारी एक आरसपानी कविताच आहे. जितकं बोललं जावं, जेवढं ऐकून व्हावं, पण त्याहूनही आणखी खूप उरावं. कधी कधी काही शब्द डोळ्यांनी वाचता येत नाहीत, ते हृदयाने वाचावे लागतात. वाचून नाही समजले तर डोळे मिटून घ्यावेत. एखाद्या सुंदर फुलाला पाहावं तर ते मोहवून टाकतं, पण उद्यान पाहताना दृष्टी ठरत नाही इतकी एकाहून एक सुंदर फुलं त्या उद्यानात असतात.
या फुलांचा गुच्छ मोहात पाडेल हे तर अगदी स्वाभाविक. रसिक मनांना या उद्यानाची द्वारे खुली व्हावीत हाच या पुस्तकाच्या प्रकाशनाचा हेतू. तर असं हे विश्रब्ध आज इथे आपल्यासाठी चर्चेला आहे. आणि प्रकाशकीय आज वर्षा माडगुळकर इथे नाहीयेत म्हणून आपण त्यांनी जे प्रकाशकीय लिहिलंय ते आपण आता वाचलंय. परंतु आज शिरीष कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. तर मी शिरीषजींना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाबद्दल काहीतरी आपल्याला सांगावं. शिरीषजी. सर्व मान्यवरांना नमस्कार. सर्व प्रेक्षकांनाही नमस्कार. विश्रब्ध हे पुस्तक हे आपोआप निर्माण झालेलं पुस्तक आहे. माणसाला एक मन असतं आणि एकच आयुष्य, आणि मनामध्ये जे काही चाललंय ते पुष्कळ माणसं लिहित नाहीत, बोलत नाहीत, लपवून ठेवतात. आणि मग एक लिहिणाऱ्या कविता करणाऱ्या लोकांकडे काही वेगळ्या नजरेने पाहायचं, असा एक चुकीचा प्रघात आपल्या समाजामध्ये आहे. पण व्यक्त व्हायला पाहिजे. ही सरस्वतीची देणगी आहे. हे मिळालेलं देणं जे आहे हे खूप वेगळं आहे. आणि म्हणून मनात जे येतं अशा प्रतिभा संपन्न व्यक्तींच्या, आणि ते उतरत जातं. मी या पुस्तकाच्या निर्मितीच्या क्षणी जरी उशिरा असलो तरी या लेखमालेमध्ये पहिल्यापासून मी हा प्रत्येक लेख वाचतोय. इतक्या सहजपणानं लिहिलेलं हे पुस्तक आहे की क्वचितच अशी पुस्तकं निर्माण होतात. जे म्हणजे मनात आलं ते सुंदर सजवून मांडता येणं ही दैवी देणगी आहे. अशीच दैवी देणगी वर्षाजींना लाभली आहे. आणि म्हणून हे विश्रब्ध अगदी सहजपणानं जरी तयार झालं असलं तरीही अनेक मान्यवरांनी हे वाचावं, त्याची चिकित्सा करावी, आणि मग या लेखनातला जो स्पार्क आहे हा आपोआप समजेल. खर तर काही वर्षापूर्वी वर्षाजी पत्के थोटे अजिबात नसाव्यात, आणि अचानक त्यांनी जे हे काही लिहिलं, म्हणजे लिहितो माणूस स्वतःसाठी, हे पुस्तक त्यांनी अगदी सहजपणाने जितक्या लिहिलं ते पाहिलं तर त्यांच्यापासून आपल्यासारख्या शेकडो लेखकांनी प्रेरणा घ्यावी असं मला वाटतं. एवढंच मला त्यातून सांगायचंय. तर मला रश्मीजींनी प्रकाशकीय वाचण्याची जबाबदारी दिली आहे, ते वाचतोय मी. की हा एक लेखिकेच्या अलौकिक भावविश्वातील मनोहर प्रवास आहे. हे केवळ आनंद गीत नाही, एखादी आर्तसाद, एखादी लकेर, एखादी पहाटेचा मंजूळ सुस्वर कोकिळ धुन, कोणताही एक विशिष्ट असा रंग नाही. सप्तरंगातील तो भाव विव्हळ करणारा विश्रब्ध, चराचरातील त्याचं अस्तित्व वसंतातही जाणवतं आणि शिशिरातही. हा तर दोन आत्म्यांचा संवाद. हे केवळ एक पत्र नव्हे, तर एखादी न संपणारी आणि संपूनही न संपणारी एक आरसपानी कविता. खरंच वाचकांच्या हृदयामध्ये यातल्या एक एक अक्षरांचं प्रतिबिंब उमटत जात. एखादं वाक्य आवडलं म्हणून त्या पुस्तकावर आपण खूण करावी तर लक्षात येतं पुस्तक संपताना की आपण सगळं पुस्तक रंगवून टाकलंय. एखाद्या वाहणाऱ्या नदीकाठावरती बसल्यानंतर ते अनुभवायला शब्द कशाला हवे. पण या विश्रब्दविषयी काय बोलावं त्यासाठी तज्ञ मान्यवर आहेत. तर त्याच्यामुळे घेत नाही, पण त्यांच्या लेखणीचं स्वागत ज्या पद्धतीने झालं, भरभरून झालं, आणि प्रतिबिंबित करणार आहे. त्यांच्या सगळ्या परिवारांनी, मित्र परिवारांनी ते ऍक्सेप्ट केलंच. पण अनेक अशा प्रतिक्रिया आल्या की ज्या पूर्णतः अनोळखी होत्या, आणि त्यांना हे वाचल्यानंतर त्यातून जे काही मिळालं
तर त्यांनी तुलना करताना मी कोणत्याही मोठ्या लेखिकेचं नाव घेणार नाही, पण तुलना करताना थेट सर्वात मोठ्या लेखिकेशी संबंध जोडले. अशा प्रकारे जर कौतुक होत असेल तर त्यांनी खूप लिहिलं पाहिजे. आणि बऱ्याचदा काय होतं की काही एखादी अशी गोष्ट असते की ती लेखनाला थांबवते, लेखनाचा वेग थांबवते. कधी आपण नाराज होऊन लिहायचं थांबतो, कधी मनासारखी गोष्ट झाली नाही म्हणून, कधी जास्त पाऊस पडला म्हणून लिहित नाही, कधी ऊन जास्त पडलं म्हणून लिहित नाही. अशा कोणत्याही गोष्टी आड न येऊ देता त्यांनी खूप लिहावं आणि लवकरात लवकर आम्हाला त्यांची पुढची आवृत्ती द्यावी एवढीच त्याला विनंती करेन आणि थांबेन. धन्यवाद. धन्यवाद शिरीजी. वळूया पुढे. प्रत्येकाच्या मनात दडवून ठेवलेलं एखादं बिल्लोरी स्वप्न असतं, एका सोबतीची आस, थोडा समंजस, थोडा वेडगळ, थोडा हळवा, थोडा संवेदनशील, जसा पाऊस असतो ना, वळीवाचा किंवा धोधो बरसणारा, कधी रुणझुणता, कधी दिलदार, कधी हळुवार, कधी जादूगर जसा, कधी गढूळही तर कधी नितळ, कधी भुईला समृद्धीचं दान देणारा, कधी उगाच फक्त चिंब भिजवायला येणारा. असाच आहे हा लेखिकेचा विश्रब्ध. कधी ओंजळभर लुटून देणारा, कधी ओंजळीलाही तरसवणारा, कधी रुळणारा, कधी छळणारा, कधी वेडा होणारा, कधी वेडक करणारा. अशा या विश्रब्धशी लेखिकेचं आत्मिक नातं आहे. त्यातून निर्माण झालेली केमिस्ट्री, प्रसंग, घटना, आत्मिक मानसिक मिळणारं बळ, जगण्याचे औचित्य, स्वप्नांना सत्यात उतरवण्याची उर्मी आणि बरंच काही, ही अंतर्मनाची वलय लेखिकेनं हळुवारपणे विश्रब्धमध्ये उमटवली. विश्रब्ध कल्पनेतील असले तरी लेखिकेनं लिहिताना ते जगून घेतलं आहे. वाचकही वाचताना ते जगतो आहे. हा माझा प्रत्यक्ष अनुभवही आहे. या रम्य अशा देखण्या विश्रब्धला आज आपणही जाणून घेणार आहोत. तर आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख वक्त्या, पुस्तक समीक्षक, लेखिका माननीय डॉक्टर अमृता इंदुरकर यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि अमृताजींचं पुस्तकावरील भाष्य ऐकण्याआधी त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी माननीय माणिकजींना आमंत्रित करते. माणिकताई. आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या डॉक्टर अमृता इंदुरकर ह्या समीक्षक, कवयित्री, भाषा अभ्यासक, शब्दबोधकार आहेत. त्यांनी मराठीतच PhD केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील स्नातकोत्तर मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. गेल्या 18 वर्षापासून त्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. यांची ग्रंथसंपदा म्हणजे अर्वाचीन मराठी आध्यात्मिक कविता हा काव्य समीक्षा ग्रंथ आणि अर्वाचीन काव्यमीमांसा हा संपादित काव्य समीक्षा ग्रंथ. यांच्या प्रकाश साहित्यामध्ये यांचं प्रकाश साहित्य विविध वाङ्मयीन मासिकातून, ग्रंथांमधून, विविध वृत्तपत्रातून वेळोवेळी प्रसिद्ध झालंय. आजवर 50च्या वर समीक्षात्मक आणि अभ्यासपर लेख प्रकाशित झालेले आहेत. यांचं मुंबई लोकसत्ता मधील शब्दबोध हे भाषाविषयक सदर आणि गोवन वार्ता या वृत्तपत्रातील इंद्रधनु हे सदर अतिशय लोकप्रिय ठरलं होतं. मराठी कविता, हिंदी उर्दू शायरी हे त्यांचे खूप आवडते हातखंडा प्रकार आहेत. आजपर्यंत 25 राज्यस्तरीय चर्चा सत्रांमध्ये विविध विषयांवर शोध निबंध सादर केले आणि त्या अनेक मान्यवर संस्थांच्या मानद सभासद आहेत. अर्वाचीन मराठी आध्यात्मिक कविता या समीक्षापर ग्रंथाला विदर्भ साहित्य संघाचा कविवर्य आरा देशपांडे उर्फ अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुसुमानील स्मृती समीक्षा पुरस्कार जाहीर झालाय. इतक्या नावाजलेल्या व्यासंगी समीक्षक आपल्याला लाभल्यात हे खरंच भाग्य आहे. तर आता ऐकूया माननीय डॉक्टर अमृताजी इंदुरकर यांना. नमस्कार मंडळी. लोकव्रत प्रकाशन आयोजित लोकव्रत गप्पा या फेसबुक थेट प्रसारण कार्यक्रमाअंतर्गत लोकव्रत प्रकाशनाच्या प्रकाशिका ॲडव्होकेट वर्षा माडगुळकर, शिरीषजी कुलकर्णी, याशिवाय संपादक मंडळातील माणिकताई घारपुरे, भैरवीताई देशपांडे, रश्मी पदवाड मदनकर आणि सर्व चमूने आजच्या या कार्यक्रमात मला प्रमुख वक्ता
म्हणून निमंत्रित केल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. लोकव्रत प्रकाशन प्रकाशित नागपूरच्या वर्षा पत्के थोटे लिखित विश्रब्ध या ललितपर पुस्तकावर भाष्य करण्यासाठी आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मंडळी, एकूणच मराठी वाङ्मय प्रकारांमध्ये पत्रस्वरूप पत्रात्मक ललित वाङ्मय जे असते त्या अंतर्गत विश्रब्ध या पुस्तकाची गणना करता येईल आपल्याला. आपणा सर्वांनाच कथा, कविता, नाटक, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, लघुकथा, विनोदी वाङ्मय या सर्व वाङ्मय प्रकारांमधला ललित वाङ्मय हा देखील एक प्रमुख वाङ्मय प्रकार आहे हे माहीतच आहे. किंबहुना सामान्य वाचकाच्या जनमानसाला भावणारा लोकप्रिय असा हा वाङ्मय प्रकार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ललित वाङ्मय म्हटल्यानंतर ललित म्हणजे नक्की काय, ललित लेखन नक्की कशाला म्हणायचे याचाही विचार होणे या निमित्ताने फार महत्वाचं आहे असे मला वाटते. वर्षाचं पुस्तक ललित वाङ्मय प्रकारांमध्ये मोडत असल्यामुळे ललित म्हणजे काय आधी याचा थोडी चर्चा उहापोह करूया. ललित या शब्दाचा अर्थच मुळात आहे सौंदर्यपूर्ण असे. खेळकर, विलासी, गोजीरवाणे, मनोहर, आनंददायक, कोमल जे जे म्हणून असते ते सर्व ललित. साहित्यात जेव्हा हे भाव एकवटतात व गद्य स्वरूपात जेव्हा एखादी कलाकृती आकार घेते ते म्हणजे ललित साहित्य. पण मग इथे एक प्रश्न असा आपोआपच निर्माण होतो की मग कथा, कविता, नाटक, कादंबरी इत्यादी वाङ्मय प्रकार ललित नाहीत का? तर याचे उत्तर हो आहे. निश्चितच हे ललित वाङ्मय समजले जातेच, कारण याच्या दुसऱ्या बाजूला वैचारिक निबंध, संशोधनात्मक लेख, तत्वचिकित्सा, धर्मविचार, इतिहास, भाषा विषयाचा अभ्यास, नंतर आपलं कोशादी संदर्भ, शास्त्रीय लेखन, साहित्य मीमांसापर साहित्य चर्चा आणि तद अनुषंगाने होणारे लेखन इत्यादी विषय अललित किंवा ललितेतर या प्रकारात मोडतात. मग ललित म्हणजे नक्की काय? जर का मराठी साहित्यामध्ये अशी विभागणीच झालेली आहे की ललित आणि ललितेतर, तर मग नक्की ललित मध्ये जर का कथा, कविता, नाटक, कादंबरी आणि हे सगळे वाङ्मय प्रकार येतात तर मग ललित म्हणजे नक्की काय? खर तर ललित वाङ्मय हा बंदिस्त असा वाङ्मय प्रकारच नाही, हे आधी लक्षात घ्यायला हवं. रूढ कथा, कविता, कादंबरी, नाटक या ललित वाङ्मयाच्या प्रकारात न सामावणारे असे आणखी काही प्रकार शिल्लक उरतात, ज्याची कोणत्याही बंदिस्त प्रकाराच्या चौकटी सामावण्याची त्यांची तयारी नसते. त्यांचा आवाका फार मोठा असतो. जसे विनोदी वाङ्मय, प्रवास वर्णने, शब्दचित्रे, व्यक्तिचित्रे, लघुनिबंधाच्या धर्तीवरील ललित निबंध स्वरूप स्वैर लेख, अगदी छोटे छोटे लेख असतात ज्यांना आपण निबंध पण म्हणू शकत नाही, पण त्यामध्ये लालित्य ठसठसून असतं. अगदी आठवणी आहेत, संस्मरणे आहेत, पत्रात्मक वाङ्मय आहे. आत्ताच माणिकताईंनी माझ्या परिचयामध्ये जो उल्लेख केला, कुसुमानील, नागपूरचे सुप्रसिद्ध कवी आपले देशपांडे, आत्माराम रावजी देशपांडे म्हणजे कवी अनिल, आणि त्यांच्या पत्नी सुप्रसिद्ध समीक्षिका कुसुमावतीबाई देशपांडे यांचं पत्र लेखनाचा जो संग्रह आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे. त्यामुळे पत्र वाङ्मय, नाट्य छटेसारखे अलक्षित छोटे छोटे प्रकार इत्यादी लेखन हे या अलीकडे ललित गद्य वाङ्मय प्रकारात मोडायला लागलेला आहे. म्हणजे हळूहळू ललित वाङ्मय प्रकाराची व्याप्ती अशी मोठी होत गेलेली दिसते आपल्याला, आणि ती अतिशय कल्पक अशा पद्धतीची आहे. ललित थोडस आपण जर का एक सिंहावलोकन करायचं ठरवलं मागच्या मराठी साहित्यात किंवा एकूणच ललित वाङ्मयाचा आढावा घ्यायचा जर का ठरवला, तर ललित साहित्य लेखनाचा प्रारंभ चातुर्य कथा, नीतिबोध कथा, हितोपदेश, पंचतंत्र, बालकथा अशांमधून झालेला दिसतोच आपल्याला. पण अगदी ठळकपणे सांगायचं तर मराठी साहित्यात 1870 पासून विनोदी अंगाने लेखन सुरू झाले होते.
अर्थात वेळेअभावी हा संपूर्ण इतिहास सांगणे मला शक्य नाही आणि तो आजच्या विषयाचा मूळ मुद्दा देखील नाही. तरी प्रमुख लेखकांचा उल्लेख करायचाच झाला तर श्री कृ कोल्हटकर आहेत, नाके बेहरे, राम गणेश गडकरी यांचं बाळकराम तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे, प्र के अत्रे, चिमणी जोशी, पु ल देशपांडे हे विनोदी वाङ्मय या संदर्भात येतील. तर सुलभा पाणंदीकर आहे, वि द घाटे, पांढरे केस हिरवी मने जे आहे वि द घाटेंचं, राभी जोशी, वसुंधरा पटवर्धन, प्रभाकर पाध्ये, रवींद्र पिंगे, विद्याधर पुंडलिक हे प्रवास वर्णने, शब्दचित्रे, व्यक्तिचित्रे यांच्या संदर्भात या सर्वांची मला तुम्हाला नावं सांगता येतील. कालांतराने लघुनिबंधाचे गुजगोष्टी हे एक नवे तंत्र नावारूपाला आले. म्हणजे मी आता ज्यांची नावं घेतली तो काळ बराच आधीचा झाला, पण नंतर साधारणतः 19व्या शतकानंतर बरचसा जो मध्य आलं, 19व्या शतकात जे मध्य आलं त्यामध्ये हे जे गुजगोष्टी हे एक नवे तंत्र नावारूपाला आले. आणि मग या अंतर्गत नासी फडके, वि स खांडेकर, पुबा भावे, अनंत काणेकर, नचिम केळकर, बाभो बोरकर, वाभा पाठक, मना आदवन, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत. इरावती कर्वेंचं परिपूर्ती किती लोकप्रिय झालं आपल्याला माहित आहे. गोवी करंदीकर, वि वा शिरवाडकर, मंगेश पाडगावकर, आपल्या अमरावतीचे मधुकर केचे, मधु मंगेश कर्णिक, ग्रेस, महेश एलकुंचवार येथपर्यंत ही ललित लेखकांची वाटचाल आपल्याला सांगता येते. एलकुंचवारांचं मौन राग तर अतिशय अप्रतिम असा ललित बंधाचा नमुना आज वर्तमानामध्ये समजण्यात येतो आणि तो मान्य देखील झालेला आहे. मग आता ही सगळी ललित लेखनाला अशी भली मोठी एक काय झालंय? पण इथे एक लक्षात घ्या, जे हळुवार आहे, मनाला आल्हादकारक आहे, अलवार आहे, उमलत्या फुलाच्या एक एक पाकळ्या ज्याप्रमाणे उमलतात त्याप्रमाणे मनातील भावनांच्या पाकळ्यांना उमलवणारे सौंदर्यपूर्ण असे जे लेखन आहे ते ललित लेखन म्हणता येते नक्कीच. एक उदाहरण मी इथे देऊ शकते तुम्हाला, की उदाहरणार्थ ती किती सुकुमार आहे हेच अधिक कलापूर्ण शैलीत आपल्याला सांगायचे झाले तर आपण काय म्हणू शकतो? ती किती कोवळी काया लाभलेली आहे, जशी काय तिची काया म्हणजे फुलांची मूसच. आता फुलांची मूस ही जी मी प्रतिमा वापरली तिच्या कोवळ्या कायेसाठी वापरली, म्हणजे ते अधिक लालित्यपूर्ण केलं मी हे वाक्य. तर असे वर्णन केले तर ते अधिक लालित्यपूर्ण ठरते. अशाच मनातील असंख्य भावभावनांना सुचारू रूप देऊन प्रकट करणे म्हणजेच ललित लेखन करणे. आज आपण ज्या पुस्तकावर व्यक्त होण्यासाठी जमलेलो आहोत ते वर्षा पत्के थोटे यांचे विश्रद्ध हे पत्ररूप ललित लेखन नक्कीच या कसोटीवर उतरणारे आहे. आता मी जी काही ललित लेखनाची थोडीशी वैशिष्ट्ये घटक सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या कसोटीवर वर्षाचं विश्रद्ध नक्कीच उतरतो. या पुस्तकाचे शीर्षक विश्रद्ध असे ठेवले आहे. मग विश्रद्ध म्हणजे काय? खर तर वर्षांनी तिच्या मनोगतामध्ये खुलासा केलेलाच आहे, पण त्या व्यतिरिक्त पण विश्रद्ध म्हणजे काय? तर विश्रद्ध म्हणजे अगदी शब्दशः सांगायचं झालं तर शांत. मानवाचे मन जिथे विश्रद्धता पावते अशी व्यक्ती, जागा, वस्तू, भावना काहीही असू शकते. ज्याला कुणाची भीती नाही, जो मनाने चिरस्थिर आहे व त्यामुळेच तितका विश्वसनीय आहे असे एक मन, अतिशय नम्र, तितकेच धीरत्व लाभलेले, मग ते दुसऱ्याचे असो की आपले असो, म्हणजेच विश्रद्ध. अशा विश्रद्ध व्यक्तिमत्वाच्या शोधात सगळ्यात जास्त कुणी राहत असेल तर ती म्हणजे स्त्री. स्त्रीला जीवनात एकतर स्वतःमध्ये तरी ही विश्रद्धता हवी असते, नाहीतर कुणाच्या तरी रूपात तरी अशा विश्रद्ध व्यक्तिमत्वाची सोबत असावी अशी किमान अपेक्षा असते. पण प्रत्यक्ष मानवी जीवनात असे विश्रद्धपण वाट्याला येणे दुरापास्तच, नाही का?
वर्तमानात जिथे माणसाला 2 क्षण निवांतता देखील मिळेल अशी जागा सुद्धा मिळत नाही, तर एखाद्या व्यक्तीमध्ये ही निवांतता कशी बरे मिळणार? अगदी संपूर्ण असा आदर्श रूप कसं मिळणार? कारण हे असे विश्रब्धपण मुळात अलौकिकच असते. या विश्रब्धपणाला अलौकिकाची अशी एक झालर लागलेली आहे. ते एक ऑरा म्हणतो ना आपण. विश्रब्ध हा शब्द अलौकिकतेचा ऑरा घेऊनच आलेला आहे. त्या अलौकिकतेची आभा घेऊनच हा विश्रब्ध शब्द भाषेमध्ये जगत असतो, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. एकतर स्वतःची अशी विश्रब्ध मनोवस्था प्राप्त व्हायला त्या अलौकिक पातळीवरील निर्मळ पाण्याला स्पर्श तर झाला पाहिजे, पण हात ओले न करता. ही प्रमुख अट आहे या विश्रब्धतेची. ही किमया साधणे महाकठीण. दुसरे म्हणजे आपल्या मनाच्या निकटतम प्रिय व्यक्तीमध्ये असे विश्रब्धपण यायला त्या व्यक्तीने देखील अलौकिकत्वाची परमोच्च भावावस्था अनुभवायला असली पाहिजे. म्हणजे एकतर स्त्रीच्या बाजूने किंवा स्त्रीच्या मनातले जे आदर्श रूप आहे त्या समोरच्या बाजूने अलौकिकत्वाची अट ही पूर्ण करायलाच हवी. तरच स्त्री आपल्या मनात विश्रब्धता अनुभवू शकते, आणि नाही तर ती ज्या साकार रूपात ती शोधती आहे तिथे तरी अलौकिकत्वाची अनुभूती यायला हवी. त्या व्यक्तिमत्वामध्ये, त्या जागेमध्ये, जिथे कुठे आपल्याला ही विश्रब्धता प्राप्त करायची आहे तिथे. मुळात या पुस्तकाचं लेखन असं अगदी एकच एक असं समोर मूर्त रूप समोर ठेवून झालेलंच नाही आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की ठराविक या व्यक्तीला हे लागू पडतं, त्या व्यक्तीला लागू पडत नाही, असं नाही. तर विश्रब्ध ही मुळात अशी विस्तार पावणारी एक संज्ञा झालेली आहे या पुस्तकामध्ये, आणि या संज्ञेचे विविध पैलू वर्षांनी उलगडलेले दिसतात. म्हणजे कसं आहे बघा, आपल्याला भूमितीचा अभ्यास करणाऱ्यांना कदाचित ते पटकन कळेल की जो प्रिझम असतो, तर हा प्रिझम कसा असतो? प्रकाश परावर्तित करणारा. सूर्याचा एक किरण त्या प्रिझम मधून जेव्हा जातो तेव्हा खरं तर प्रिझम मध्ये काही रंग नसतातच, पण प्रकाशाची अशी काही एक तो अँगल असा काही कोन तयार होतो की सूर्यप्रकाश प्रिझम मध्ये गेल्यानंतर जो परत प्रकाश परावर्तित होतो त्यातून विविध रंग निघायला लागतात. हे प्रिझमचं काम असतं खरं तर. आणि जेव्हा हे रंग असे परावर्तित होतात त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये सप्तरंग दिसायला लागतात. हे प्रिझम ही अशी एक अनोखी किमया आहे. हा विश्रब्ध पण प्रिझम रूपच आहे खरं तर, जो अनेक आपल्या मनातले कवडसे, आपल्या मनातले अनेक असे रंग, सप्तरंग, नवरंग, कितीतरी शेकडो रंग परावर्तित करीत असतो. अशी ही किमया साधणारा हा विश्रब्ध आहे. पण खरं तर लौकिकात जेव्हा हे शक्य नसते तेव्हा मन आपोआपच या विश्रब्धतेत एकरूप होऊन त्यात रममाण व्हायला लागतं. या एकरूपतेचे साकार शब्दरूप म्हणजे वर्षा थोटे यांचे विश्रब्ध. वर्षाचे पुस्तक वाचताना संपेपर्यंत मला खरं तर वर्षांनी खूप आधीच हे पुस्तक मला दिलं, पण सुरुवात केल्यानंतर असं झालं की मी पहिले अगदी झपाट्याने वाचायला सुरुवात केली, त्यानंतर मग खरं तर मी थांबले. कारण हे ललित आहे, आणि ललित असं म्हणजे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाणे अशा अधाशी वृत्तीने खाणं म्हणजे महत्पाप आहे माझ्या दृष्टीने तरी. त्यामुळे ललित हा त्याचा आस्वाद घेत घेतच वाचला गेला पाहिजे, आणि म्हणून मग मी हळूहळू ते वाचायला सुरुवात केली. तर निश्चितच त्या वाचनाचा कालावधी जरा वाढला माझ्याकडून. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली यामध्ये, की जेव्हा मी हे वाचत होते त्यावेळेला संपेपर्यंत मला कवी आरती प्रभू यांची एक कविता सतत पार्श्वसंगीतासारखी मनात अशी साथ करीत होती आणि कानामध्ये गुंजत होती. ही कविता म्हणजे विश्रब्ध मनाच्या कातरवेळी. एक सुंदर संध्यागीत बनली आहे ही कविता. कदाचित तुम्ही ऐकली असेल ती युट्यूब वरती किंवा कुठे, पण मुळात आरती प्रभूंची कविता असल्यामुळे ती जास्त लोकप्रिय आहे. एका कडव्यातून आरती प्रभूंनी हे विश्रब्धपण इतकं चपखल शब्दात व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, विश्रब्ध मनाच्या कातर वेळी
एखाद्या प्राण्याची दिवे लागणं. विश्रब्ध मनाच्या कातर वेळी एखाद्या प्राणाची दिवे लागणं. सरत्या नभाची सूर्यास्त छाया एखाद्या प्राणात बुडून पूर्ण. सरत्या नभाची सूर्यास्त छाया एखाद्या प्राणात बुडून पूर्ण. वा वा, खूप छान. इथे आरती प्रभूंनी जे विश्रब्द पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कसा आहे बघू. विश्रब्द म्हणजे निरामय, निर्मळ, कुठलेही पूर्वसंचित अनुग्रह नसलेलं असं मन. म्हणजे जगाकडे पाहण्याच्या आपल्याच चष्म्यावरची धूळ पुसून टाकणं होय. खर तर धूळ आपल्याचवर असते हो, आपणच पुसायला तयार नसतो. एकदा हे केलं की आपल्या सगळ्या संवेदनांना अनेक गोष्टी जाणवायला लागतात आणि आजूबाजूच्या जीवांशी जोडलं जाता येतं. अशा मनात सायंकाळ झाली की उदासी येत नाही. दिवसभराचा पसारा होऊन परतणाऱ्या नभाचा निरोपही अगदी मोहक होऊन जातो अशा वेळेला. म्हणजे उदासीचं दुःख नाही आणि दिवस मावळल्याचं देखील दुःख नाही. उलट तो जो नभाचा सगळा पसारा आहे दिवस संपल्याचा, तो सुद्धा आनंदोत्सव होऊन जातो. आणि एखाद्या जीवाला ते सौंदर्य असं गिळून टाकावंसं वाटतं आणि पूर्ण आपल्यामध्ये सामावून टाकावंसं वाटतं. आपल्या बाहेर, या मनाच्या बाहेर जे जे म्हणून आपल्याला सौंदर्य पूर्ण दिसतं ते सगळं मनानी, डोळ्यांनी प्राशन करावंसं वाटतं. आणि हे जे प्राशन करणं आहे हे विश्रब्ध अवस्था आपल्याला जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत हे अशक्य असतं. वर्षा थोटे यांनी देखील आपल्या विश्रब्द मधून स्वतःपेक्षाही ज्यावर अधिक विश्वास ठेवू शकेल असे परमेश्वराशी साधर्म्य साधणारे कृष्णरूप व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाशी साधलेला संवाद पत्र रूपातून मांडलेला आहे. एकेका पत्राच्या माध्यमातून ती आपल्याच कल्पनेतील विश्रब्द पुरुषाला विविध पैलूंनी तपासू बघतीये. आपल्याच दैनंदिन जगण्यात वाट्याला येणाऱ्या प्रत्येक भावनेशी तो कसा जोडला गेला आहे हे संवाद रूपात त्यालाच परत सांगते. म्हणजे त्याला तपासणं आणि त्याला सांगणं हे आपल्याच मनाच्या शब्दांमधून ती करते आहे. एक वेणी कशी गुंफावी, हे 3 पेड कसे घ्यावे, की एक म्हणजे माझं विश्रब्द मन, हा पहिला पेड. दुसरं म्हणजे त्याचं विश्रब्द मन, दुसरा पेड. आणि शब्द रूपामध्ये त्याची गुंफण, हा तिसरा पेड. असे हे 3 पेड घेऊन हे विश्रब्द वर्षांनी गुंफलेलं आहे ललित रूपामध्ये. निसर्ग, समाज, संस्कृती, विकृती, श्रद्धा, अध्यात्म, आनंद, दुःख, सामंजस्य, अवखळपणा अशा कितीतरी भावस्पंदनांचे शोधरूप कवडसे शब्दातून तिने मांडलेले आहे. मुख्य म्हणजे हे पत्रस्वरूप लेखन असल्यामुळे या प्रत्येक पत्राचा शेवट आपला विश्रब्द आपल्या सोबतच आहे अशा ग्वाही देणाऱ्या वाक्याने मोठ्या अधिकाराने ती करते. यामधून लेखिकेची जीवनाच्या महन मंगलतेवर असणारी चिरश्रद्धा स्पष्ट होते, हे लक्षात घ्या. त्याच्या प्रत्यक्षात नसण्याची तिला पूर्ण कल्पना आहे. ती असा कुठल्याही पत्रातून दावा करत नाही की तो प्रत्यक्ष रूप आहे, अजिबातच नाही. तिला पूर्ण कल्पना आहे. पण अंतर्मनातल्या विश्रब्धतेवर इतका दुर्दम्य विश्वास आहे की ती सहजपणे लिहिते. काय लिहिते ती? आपण जरी शब्दातून भेटलो असलो तरी यांच्यासारखं न विस्कटता कायम एकमेकांच्या मनावर लिहिलेले राहू. मग विस्कटण्याचा किंवा हरवण्याचा प्रश्नच नाही. माहित आहे मला आपलं हरवणं किंवा विस्कटणं तुलाही नाहीच आवडणार, म्हणूनच तर तुला मी विश्रब्द म्हणते. विश्रब्द पुस्तकाचे एक मला भावणारे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाचे कोणतेही पान उलगडले, कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी आस्वाद्यमानतेच्या दृष्टीने ते कुठेही कमी पडत नाही. भावनेचा जेवढा रसपरिपोष पहिल्या पत्रातून वाचकाला प्राप्त होतो तेवढाच तो मधून कुठूनही सुरू केलं वाचायला तरी देखील होतो.
हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. नाहीतर आजकालचे जे जाडजूड पुस्तकं असतात त्यामध्ये आपल्याला एक संगती निर्माण करावी लागते आणि ती संगती सुसंगतीकडे न्यावी लागते. ती सुसंगती वाचनामध्ये जर का निर्माण नाही झाली तर आस्वाद्यमानता खंडित होते. पण इथे मुळात तसं काही नाहीच आहे. ते गणितच नाहीये. म्हणजे वर्षांनी वाचकांची या सगळ्या सव्य-अपसव्यातून सुटकाच करून टाकली असं म्हटलं तरी चालेल. की कोणत्याही प्रकारचे रसविघ्न त्यात येत नाही. वाचक मुक्तपणे त्याचा आस्वाद घेऊ शकतो. हे खूप चांगलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे थकून भागून आलेला जीव कुठेतरी मन शांत करण्याचा जर का प्रयत्न करत असेल तर हातामध्ये कॉफीचा कप घ्यावा, वर्षाचं पुस्तक घ्यावं आणि हवं ते मधून उघडावं आणि कॉफीच्या पहिल्या घोटासोबत एक जे समोर पत्र येईल ते वाचायला सुरुवात करावी. असं आनंद निर्माण करणारं हे ललित पुस्तक आहे. या पुस्तकातील शैलीबद्दल जर का सांगायचं झालं तर अतिशय सहज, सरळ, हळुवारपणे लेखिका आपल्याशी संवादच साधते आहे असे वाटते. यामधील एकाही पत्राला शब्दबंबाळपणाचा दोष लागलेला नाही. भावनेचा बडेजाव नाही. लेखनातून आपण किती संवेदनशील आहोत हे शब्दांचा आटापिटा करून, खूप कसरत करून, ओढून ताणून शब्दांची जुळवणूक करून सांगण्याचा तिने प्रयत्न देखील कुठे केलेला नाही. आपण अगदी समोरच्या व्यक्तीशी जसे बोलू तसे प्रवाही पण लेखनातही कायम ठेवलेले आहे. कितीतरी पत्रांमध्ये उल्लेख आहे की ती बोलायला जाते आणि मग तीच कल्पना करते की अच्छा तुला आश्चर्य वाटलं ना मी असं म्हटले, मग ऐक मी काय सांगतेय पुढे. जसं काही अगदी व्यक्ती समोर बसलेली आहे आणि ती सांगते की हा थांब थांब आश्चर्य तुझं थांबव, मी पुढे सांगतेय तुला. इतकी ही सहजता त्यामध्ये आहे. आणि कसं आहे की हे प्रवाही पण लेखनातही तिने कायम ठेवलंय. प्रत्येक पत्रामध्ये मनाकडून मनाकडे जाणारा आणि आपल्याच मनात परतणारा हा संवाद सहज सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. यामध्ये 3 मन आहेत. मनाकडून मनाकडे जाणं म्हणजे लेखिका स्वतःच्या मनाकडून विश्रब्धच्या मनाकडे जाते. तिच्या मनातलं जे आदर्श रूप आहे विश्रब्धचं त्या मनाकडे जाते आहे. या दोघांच्या मनाचा संवाद वाचकाच्या मनापर्यंत पोहोचतो आहे आणि वाचकाच्या मनापर्यंत पोहोचल्यानंतर तो परत विश्रब्ध पण त्याचं परतून वाचकाला मिळतं आहे. असा हा मनाकडून मनाकडे जाणारा आणि आपल्याच मनात परतणारा असा हा सहज सुंदर संवाद वर्षाने शब्दबद्ध केलेला आहे विश्रब्ध मधून. अर्थात अधिक मी काय सांगणार, मला जर का म्हणजे सांगायला झालं तर पुस्तकामध्ये तिने इतक्या सुंदर सुंदर विषयांवरती लिहिलेलं आहे. तिने जे काही व्यक्त केलेलं आहे ते फार सुंदर आहे आणि अर्थात पुढे यामधले काही पत्रांचं वाचन होणार आहे त्यामुळे मी फार उदाहरणं देण्याच्या भानगडीत पडले नाही की पुनरावृत्ती नको व्हायला, त्या वाचनाचा आपणही चांगल्या पद्धतीने आस्वाद घ्यायला हवा. त्यामुळे अधिक काय सांगणार या पुस्तकाबद्दल. मुळात ललित लेखन अति उलगडण्यापेक्षा ते प्रत्यक्ष वाचून अनुभवण्याची मजाच निराळी असते, नाही का? कसं असतं ना की सागरामध्ये मोठमोठे शंख असतात आणि तो मोठा शंख जेव्हा सागरामधून आपल्याला मिळतो त्यावेळेला त्या शंखामधलं आपण पाणी सगळं टाकलं, पूर्ण अगदी पाणी असं निथळून टाकलं नंतर जेव्हा तो शंख आपण कानाला लावतो त्यावेळेला त्या शंखामध्ये समुद्राची गाज ऐकू येते आपल्याला. आपोआप आहे, किमया आहे ही. त्यासाठी आपल्याला वेगळा असा आवाज ऐकण्याची गरजच नसते. त्या शंखामध्ये हवेचं जे काही फिरणं आहे ते अशा पद्धतीने होत असतं की समुद्रापासून दूर जाऊन जरी तो शंख आपण कानाला लावला तरी सुद्धा ती समुद्राची गाजच आपल्याला ऐकू येते. ललित वाङ्मयाचं हेच वैशिष्ट्य आहे की ललित बद्दल खूप उलगडून बोलण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या मनाला साक्षी ठेवून त्याचं वाचन करणे आणि ते अनुभवणे हे जास्त अधिक चांगल्या पद्धतीने त्या ललित कलाकृतीला न्याय देणारं ठरतं. आणि म्हणून इथे जी काही
या पुस्तकाच्या वाचनाची मजा आहे ती प्रत्येकाने व्यक्तिपरत्वे स्वतंत्रपणे घ्यावी असं मला तरी वाटतं. वर्षाच्या या पहिल्या पुस्तकाचं मी स्वागत करते आणि वाचकांनीही या पुस्तकाची दखल घेऊन अगदी विश्रब्ध अवस्थेत याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करते. आणि तुम्हा सर्वांना म्हणजे अ, या एका विश्रब्धतेच्याच अनुभवामध्ये परत आपण अभिवाचनही अनुभवणार आहोत, परत ती विश्रब्धता अनुभवणार आहोत. त्यामुळे इथे मी माझ्या या भाष्याला विराम देते आणि थांबते. खूप मनापासून धन्यवाद अमृताजी. आपण खूप सुंदर विश्रब्द उलगडून दाखवलात. अ, अमृताजींच्या भाषातनं आपल्याला वर्षाजींच्या पुस्तकातला जो विश्रब्द आहे तो खूप चांगल्या प्रकारे कळलाय. ललित लेखन काय असतं किंवा वर्षाच्या पुस्तकातल्या ललितांचे अर्थ काय किंवा त्या आपल्या भावभावनांपर्यंत कशा प्रकारे पोहोचताय हे आपल्याला अमृताजींनी आत्ताच खूप छान उलगडून दाखवलेलं आहे. पण विश्रब्ध लेखिकेच्या नजरेत काय आहे ते आपण आता बघूया. त्यांनाच काही प्रश्न विचारूया आणि त्या अनुषंगाने आपण ते जाणून घेऊया. सर्वप्रथम मी वर्षा पत्के थोटे यांची ओळख करून देते. विश्रब्धच्या लेखिका वर्षा पत्के थोटे या नागपूरच्या आहेत. त्या लेखिका कवयित्री आहेत. त्यांचं शिक्षण MSc, MLib, MA मराठी अपियर आहेत त्या सध्या. त्यांनी केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपूर येथे 3 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलंय. LED कॉलेज नागपूरमध्ये असिस्टंट लायब्ररियन म्हणून 2 वर्ष त्यांनी काम केलंय. VNIT इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर येथे देखील त्यांनी असिस्टंट लायब्ररियन म्हणून 3 वर्ष काम केलंय. CP अँड बेरार कॉलेज नागपूरमध्ये प्राध्यापिका म्हणून त्यांनी 2 वर्ष काम केलंय. लोकव्रत प्रकाशन पुणे तर्फे होस्टिंग, सूत्रसंचालन अनेक मान्यवरांची लोकव्रतवर त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. विदर्भ साहित्य संघ लायब्ररी नागपूर तर्फे अनेक कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन केले आहेत. अनेक वैचारिक लेखांचे वाचन विवेक साहित्य मंच तर्फे मुलाखती देखील त्यांनी घेतलेल्या आहेत. विश्रब्द हे ललितबंध पुस्तक लोकव्रत प्रकाशनातर्फे 2020 ऑगस्ट मध्ये त्यांचं प्रकाशित झालंय. नुक्कड साहित्य संमेलन नागपूर 2018 ला जगणं या कथेला बेस्ट कथा हा अवॉर्ड त्यांना मिळालाय. विदर्भ साहित्य संघ लायब्ररी नागपूर यात आजन्म या त्यांच्या कवितेवर मान्यवरांतर्फे भाष्य करण्यात आलं. कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आर्वी तर्फे जगण्याचा चिवटपणा या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालाय. साहित्य विहार नागपूर या संस्थेच्या त्या आजीवन सभासद आहेत. विदर्भ साहित्य संघ याच्या आजीवन सभासद आहेत आणि शब्दांकन मासिकाच्या त्या सदस्य आहेत. अनेक वृत्तपत्र, वेगवेगळी पोर्टल, दिवाळी अंकात त्यांचं लिखाण सातत्याने सुरू असतं. वर्षा पत्के त्यांच्या मनोगतात सांगतात की विश्रब्ध असा व्यक्ती ज्याच्यावर मी स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवू शकते. अगदी त्या परमेश्वराशी साधर्म्य असणारं कृष्णरूप जो माझ्या मनाला माझ्याही नकळत ओळखून घेईल. तर असा हा विश्रब्द वास्तवात आहे का या प्रश्नाचं उत्तर वाचकाला मिळेल का? की विश्रब्द म्हणजे आपल्याच मनाच्या कोपऱ्यातील सुप्तावस्थेतील इच्छा आहे? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापेक्षा या ललित बंधातील शब्दशिल्पात वाचक या कलाकृतीशी समरस होऊन जाईल हा विश्वास मला आहे. आणि मला हाही पूर्ण विश्वास आहे की प्रत्येक वाचक विश्रब्दवर माझ्या एवढंच किंबहुना माझ्यापेक्षा काकणभर जास्तच प्रेम करेल असा विश्वास लेखिका वर्षा पत्के थोटे यांनी इथे व्यक्त केला आहे. तर अशा या वर्षा पत्के थोटे यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम ऐकूया त्यांनी लिहिलेलं शीर्षकाचं पत्र विश्रब्ध. मी भैरवीताईंना विनंती करते त्यांनी विश्रब्ध हे पत्र वाचावं. भैरवी अनम्यूट कर. धन्यवाद रश्मीजी. आपल्या या कार्यक्रमात मला पण एवढं गुंगायला झालं की क्षणभर मला विसरच पडला होता की मला काही आता करायचं आहे, पुढे अभिवाचनाचं काम करायचं आहे. इतकं छान बोलल्यात अमृताजी की खूप गोष्टी सुलभ झाल्या आहेत अभिवाचन करण्याच्या दृष्टीने, पण बऱ्याच गोष्टींचे अर्थ नव्याने कळले आहेत. तेव्हा आता अभिवाचनाला सुरुवात करते.
विश्रब्ध. तुला पण हा प्रश्न पडलाय ना की मी तुला विश्रब्ध का म्हणते, बाकी जिवलग संबोधने का नाही लावत? तर ऐक मग. विश्रब्ध म्हणजे ज्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते असा, ज्याची मला कसलीही भीती वाटत नाही, जो माझ्या एका हाकेसरशी कधीही कुठेही धावून येईल असा तो विश्रब्ध. एक सौम्य छान व्यक्तिमत्व. स्वतःला विसरून स्वतःपेक्षा अधिक ज्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो विश्रब्ध. थोडक्यात त्याच्यावर असणारा माझा शुद्ध विश्वास म्हणजे विश्रब्ध. आणि तू जाणतोस की नात्यात विश्वासाला किती महत्व असतं ते. उत्तमः क्लेश विक्षोभम क्षमाः सोढुं न हितरः मणिरेव महाशाण घर्षणं न तू मृत्कणाः. असा श्रेष्ठ पुरुषच स्वतः न भीता न डगमगता कितीही कठीण परिस्थिती समोर आली तरी जो आपल्या स्वजनांची काळजी घेतो, ज्याच्या एका नजरेत एक आश्वासन आणि पूर्ण विश्वास असतो असा पुरुष. असाही तो की ज्यानं तिच्या प्रेमाबरोबरच तिच्या स्त्रीत्वाचाही आदर सन्मान करावा असा पुरुष. ज्याच्या खांद्यावर आपल्या अगणित काळज्या वेदना हुंदके सोपवून टाकून आपण सहज मोकळं व्हावं असा पुरुष. ज्याने न सांगताही आपल्या अश्रूंशी मैत्र करून आपल्याला हसवावं असा पुरुष. ज्या व्यक्तिमत्वाच्या सावलीत उन्हाच्या झळाही आपोआप शीतल सुखद होत जाव्यात असा तो पुरुष. मनाला दुःखाचा लवलेशही शिवला तरी आपण मात्र कायम बिनधास्त असावं असा तो सहचर पुरुष. कायम मी तुझ्या सोबत असेल हा विश्वासू आनंद द्विगुणित करणारा असा पुरुष. असा विश्रब्ध, असा विश्वास, अशी सोबत, मित्र, सखा, जोडीदार पुरुष तर आपल्या आयुष्यात प्रत्येकीलाच हवा असतो. तो तिने मनात जपलेला असतो कायमचा, युगानुयुगे. ज्या प्रकारे काही काळानंतर पुरुषाला बायकोमध्ये आईची माया ममता दिसत असते, अगदी त्याच प्रकारे स्त्रीलाही एका विशिष्ट वयानंतर आश्वस्त करणारा, विश्वासू, अगदी बापा एवढाच मायेनं वागवणारा पुरुष हवा असतो. आणि प्रत्येक स्त्रीच्या मनाची ही भूक युगानुयुगे चालत आलेली आहे. म्हणूनच द्रौपदीने 5 पांडव सोबत असूनही तिच्या मनातील विश्रब्ध जो कृष्ण होता त्याचाच धावा केला. 5 पांडवांकडे ते बळ सामर्थ्य नव्हतं का जे कृष्णाकडे होतं? नक्कीच होतं, पण तिचा विश्वास अबाधित राखण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त तिला कृष्णात सापडलं. तिने मनातल्या पूर्ण पुरुषाचा म्हणजे विश्रब्धचा धावा केला. मला तर नेहमीच वाटत आलंय प्रत्येकीच्या मनात जपलेला हा विश्रब्ध, ज्याने कृष्ण हे भौतिक नाव धारण केलंय, तो प्रत्येकीच्या वाट्याला थोडा आला तर हे जग खूप सुंदर होईल. द्रौपदी सारख्या अनेक स्त्रिया कालही होत्या, आजही आहेत, उद्याही असतील, ज्यांनी त्यांच्या मनातील पुरुषाला फक्त आणि फक्त मनात जपलंय. नाहीतर शांता शेळकेंनी ही कविता कदाचित नसतीच रचली. शतदा झाला देह तरीही अभंग राहो आतील तो, त्याच्या जपण्यासाठीच माझा जीव असा हळवा होतो. कालचीन मी आजची, पुन्हा उद्याला मी नाही, अंतर्यामी त्याला देते तरीही माझी मी ग्वाही. शांताबाईंची ही कविताही हेच तर सांगतेय. त्यांना किंवा प्रत्येक स्त्रीला अभिप्रेत असणारा तो प्रत्येक युगात अभंग राहो. म्हणजेच माझ्या देहाने जरी वेगवेगळ्या युगात नवीन देह धारण केलेला असला तरी माझ्या मनात असलेला तू जन्मोजन्मी तूच राहा. हेच तर मागणे माझे किंबहुना प्रत्येक स्त्रीचे असते. आणि हाच विश्वास तिला विश्रब्ध म्हणायला भाग पाडतो. कधीतरी एखाद्या व्यक्तिमत्वात एखादीला हा विश्रब्ध सापडतोही. जसा राधेला अनय ऐवजी कान्हात, कुंतीला पांडूऐवजी विदुरात सापडला. पण मनाला अज्ञाताची इतकी भीती असते ना
की एक स्त्री सहजासहजी नाही व्यक्त होत. मग अशा वेळी अपरिचित सुखापेक्षा परिचित दुःखालाच ती कवटाळून राहते. या चाकोरीबद्ध परिघात. पण मी मात्र नशीबवान, मला तुझ्या रूपात माझ्या मनात असलेला विश्रब्ध गवसला. माझीच मला दृष्ट लागेल की काय असा तो भास घाबरवतो. आणि मलाही हे माहितीये, आपण प्रत्येक जन्मी भेटणार आहोत. म्हणूनच तर मी तुला कायम विश्रब्ध अशी हाक देत आली आहे. तू कृष्ण नि माझा पवित्र, शुद्ध, अलौकिक असा सखा, विश्रब्ध, तुझीच वर्षा. वा, हे ललित इतकं सुंदर आहे की खरं म्हणजे विसरायला होतंय की आपण लेखिकेशी गप्पा मारायला इथे आहोत. असं वाटतंय की हे सगळे ललित असेच आपण वाचत राहावे आणि ऐकत राहावे, खरंच. पण लेखिकेशी गप्पा मारणं आवश्यक आहे. तेव्हा आपण आता त्यांच्याशी चर्चा सुरू करूया. नक्कीच. नमस्कार, वर्षा पत्के थोटे. नमस्कार. मला आपल्याला विचारावंसं वाटतं, की आपण लिखाणाला सुरुवात कधीपासून केली? हे बाळकडू लहानपणापासून मिळाले का? घरचे वातावरण, पालकांचे प्रोत्साहन होते का? याबरोबर आपले माहेर, गाव याबद्दलही ऐकायला आवडेल. सर्वात आधी सर्वांना नमस्कार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यानिमित्त त्यांना अभिवादन. प्रश्न की लेखनाला माझ्या घरी माझे वडील शिक्षक होते. आणि एक संस्कार होता की रोज असं वाचलंच गेलं पाहिजे. म्हणजे वर्तमानपत्र हे तर होतंच, पण एखादं पुस्तक किंवा काही. आणि या व्यतिरिक्त माझी आई जी महिला मंडळामध्ये सक्रिय होती, त्यांनी एक लायब्ररी म्हणजे वाचनालय सुरू केलं होतं. आणि मग आईसोबत जायची मला ती सवय लागली होती. आणि बाबांचा एक हे होतं, कारण बाबांचं स्वतःचं वाचन खूप अफाट होतं. आणि त्यामुळे ते घरात संस्कार आपोआपच होत होते, की आम्हा दोघीही बहिणींना, म्हणजे आम्ही दोघीच बहिणी, तर दोघी बहिणींना आम्हाला ती एक सवय पडून गेली होती, की हे वाचलंच पाहिजे. आणि मग त्याच्यावर बाबा चर्चा करायची, की काय वाचलं आणि याच्यातून काय तुम्हाला हे झालं. तर ते एक बौद्धिक वातावरण लहानपणापासूनच घरी होतं. पण मी तेव्हा लिहायची नाही. 10वी झाली, 10वी पर्यंत माझा जन्म तसा खेड्यातला म्हणजे गावातला. पण घरातलं वातावरण खूप सुसंस्कृत होतं माझ्या. म्हणजे आई-बाबा दोघंही शिकलेले होते. पण आजूबाजूचं गावातलं वातावरण आजूबाजूचं असं राहतं, की आपलं कुटुंब जरी सुसंस्कृत असलं, तरी आजूबाजूची लोकं असे राहतात असं नाही. तर आमच्याकडे शेतावर एक नोकर होता. तो सारखा बायकोला त्रास द्यायचा किंवा मारायचा. या एक मालकी हक्क म्हणून तो हे करायचा. अ, किंवा आजूबाजूचे शेजारी होते. हे हे मी लहानपणापासून असं सगळं पाहत आली होती, की जे पुरुष आहे ते मालकी हक्क असं दाखवतात आणि त्या बायांची पिळवणूक होते. तर मला ना अशी माणसं वाचायची लहानपणापासून फार सवय आहे. फार म्हणजे फारच, म्हणजे पुस्तकांसोबत ते माणसं वाचण्याची सवय ते आपसुकच बहुतेक आलेली आहे. तर गाव कसं आमचं असं खूप समृद्ध होतं. म्हणजे आता जरी चेहरामोहरा बदललेला असला, तरी तेव्हाचं जे गावाचं स्वरूप होतं ते खूप खूप सुंदर होतं. धार्मिक वातावरण होतं आणि संस्कारी असतं ते ते खूप होतं. त्यामुळे ते एक जे संस्कार असतात, आध्यात्मिक संस्कार किंवा असण्याचे ते सगळे गावाकडनं किंवा आई-बाबांकडनंच आलेले आहेत. पण या सगळ्यांमध्ये जिथे चांगल्या गोष्टी राहते, तिथे काही वाईट गोष्टीही होत्या. आणि ते माझं मन असं बरोबर टिपून घ्यायचं बरोबर. आणि त्या सगळ्यातून हा एक प्रवास माझा लिखाणाचा. तर मी तेव्हा लिखाण नव्हते करत. मी 11वी-12वी ला सायन्स घेऊन मग पुढे एम-एस-सी केलं. मग सायन्स फील्ड असं की त्याच्यामध्ये मी जरा पूर्ण इन्व्हॉल्व झाले. पूर्ण म्हणजे आर्ट मध्ये आपण काही करू शकतो किंवा आपण लिहू शकतो. हे या दृष्टीने कधी विचार नव्हता केला. पण मला डायरी लिहायची सवय होती. डायरी लिहून ठेवायची. तर ते ते तेवढंच सीमित होतं. लिहिण्याचं माझं जे हे होतं ते तेवढंच सीमित होतं. विश्रब्ध विश्रब्ध हे तुमचे पहिलेच पुस्तक
याचा प्रवास कसा सुरू झाला? कोणत्या क्षणाला वाटले, की आपण विश्रब्ध साकारू शकतो? त्यामागे काही विशेष कारण किंवा घटना घडली होती का? अ, झालं असं की मी तेव्हा डायरी लिहून ठेवायची म्हणजे ललित अंगानेच ती डायरी लिहायचे. मग माझं एम-एस-सी नंतर लग्न झालं. लग्नानंतर मग संसार. त्यावेळी बाबांनी मला खूप म्हणायचे, "तू लिहीत का नाही?" कारण माझा आणि बाबांचाच पत्रसंवाद चालायचा. तेव्हा मोबाईल नव्हते. तर बाबा आणि मी एकमेकांना पत्र लिहायचो. तर ते माझं वाङ्मयीन लँग्वेज म्हणजे ती भाषा पाहून बाबांना असं सारखं वाटायचं, की हिने कुठेतरी लिहावं किंवा माझ्या मोठ्या बहिणीला ते सारखी ती हायस्कूलला टीचर आहे, तर तिला पण सारखे म्हणायचे, "तू लिहीत का नाही? तुम्ही दोघी लिहीत का नाही?" कारण त्यांना माहित होतं, की हे लिहिण्याचं अंग माझ्याकडे आहे, ह्या मुलींकडे यायला हवं. पण मी तेव्हा बिनधास्त बिलकुल बाबांनी म्हटलं, या कानाने ऐकलं, त्या कानाने सोडून दिलं. डायरी लिहायची इथपर्यंतच मर्यादित होतं. मग जेव्हा माझं सगळं लक्ष पूर्ण लग्नानंतर मग मी पुन्हा एम-लिप केलं, काही नोकऱ्या केल्या. तेव्हा मला वेळ मिळत नव्हता कारण त्या नोकऱ्यांमधून मला बिलकुलच वेळ मिळत नव्हता कारण त्याचं शेड्यूलही तसंच होतं. मग पुढे काही दिवसानंतर दुसरी मुलगी झाली आणि मग मी ब्रेक घेतला नोकऱ्यांमधून, की कारण त्याचा माझ्या तब्येतीवर आणि ह्या सगळ्यांवर परिणाम झाला. म्हणजे हं, की मृत्यू मला हो देऊन गेला. त्यामुळे मग मी नोकरी करायचं थांबवलं आणि पण सतत कार्यमग्न होती मी आधी पण, की जरी लिखाण जरी करत नव्हती, तरी नोकऱ्यांमध्ये आणि ह्या सगळ्यांमध्ये माझं कार्य सुरूच राहायचं. तर माझी दुसरी मुलगी झाली आणि ती 1-1.5 वर्षाची वगैरे असेल. तर मी साहित्य विहारची आजीवन सदस्य म्हणून सभासद म्हणून मेंबरशिप घेतली आणि तिथे मी माझे आर्टिकल पाठवणं सुरू केलं. आणि मग त्यांचे असे प्रोग्राम असले, की मग मी तिथे कविता वाचन किंवा हे करायला जायचे. मग त्याच्यातून मला एक ते प्रोत्साहन मिळत गेलं, की चला आपण एक प्लॅटफॉर्म मिळते आहे. आपण काहीतरी करू शकतो आणि काहीतरी लिहू शकतो. या दरम्यान मग ते एक मोबाईलचं एक सुरू झालं, की मोबाईल मध्ये नेट हे करून आपण हे करू शकतो. तर असं करता-करता मी सर्च करता-करता म्हणजे मला थोडं ना सर्च खूप करायची सवय आहे. तर ते सर्च करता-करता मला न लिहिलेली पत्र दिसलं. तर त्याच्यावर मी खूप वेगवेगळ्या सीरीज सुरू होत्या. तर त्या वाचत गेली आणि मला ते एक एक घबाड सापडले, की काय वाचनासाठी असं असं जाणवायला लागलं होतं. या व्यतिरिक्त मी पुस्तकं आणि हे सगळं आधी वाचत होती. पण एक नेटवर आपण काहीतरी उपयुक्त वाचतो आहे आणि काहीतरी हे होते आहे. तर मग ते सर्च करता-करता भागवतांशी जुळल्या गेलं आणि त्यांनी वर्कशॉप घेतलं नागपूरला आणि मग हा प्रवास सुरू झाला, की त्यांच्या ग्रुपला जुळल्यावर मग मी वाचायला लागले. एक वाचक म्हणूनच माझी ओळख होती. मग त्या दरम्यान मी ललित लिहून ठेवत होती ही आणि मग असं करता-करता की मग माझ्या डोक्यात हे एक हे आली कल्पना की आपणही काहीतरी हे असं सुरू केलं तर, एक पत्रमालिका किंवा हे. तेव्हा माझ्याकडे फक्त 3-4 पत्र लिहिलेली म्हणजे पत्र इन द सेन्स फक्त ललित लिहिलेली होती. मग मी काकांशी बोलले, रश्मीशी बोलले, एका मित्राशी बोलले, की सुरू करायचं का आपण? तर सगळीकडून होकार आला. काकांनी होकार दिला आणि मग हे सुरू झालं. आणि जेव्हा ते सुरू झालं आठवड्याची 2 पत्र गेल्यावर मग मला एकदम शॉकिंग झालं, की आपण हो म्हटलंय, आपण हे सुरू केलंय, आता आपण काय करायचंय? आणि ही जी पत्र होती ललित पत्र, ही मी आधी सांगितलं आहे, की गावाकडे शहरातलं वातावरण आणि गावातलं वातावरण जमीन अस्मानचं अंतर आहे. जमीन अस्मानचं म्हणजे इथे तुम्हाला म्हणजे अजूनही गावातली परिस्थिती बदललेली नाहीये स्त्रीच्या बाबतीत. म्हणजे आता साधं उदाहरण घ्यायचं तर मी आमच्या नोकराचं उदाहरण सांगितलं, की तो बायकोला कसा वागवत होता. पण तो एक अशिक्षित आहे म्हणून समजूया. पण मग शिकलेला माझा चुलत काका, तो एक मोठ्या नोकरीवर आहे. पण तरीही तो बायकोला एक आपली नोकरानी म्हणून वागवतो आहे. तिची भावना समजून घेत नाहीये. ह्या गोष्टी माझ्या कुठेतरी टिपत होत्या आतमध्ये. लहानपणापासून टिपत आली मी आहे. पण माझ्या काळात हे वातावरण नव्हतं. त्यावेळी मला वाटायचं, की माझे बाबा म्हणजे माझ्यासाठी खूप हिरो किंवा ते तेव्हाचे ते विश्वशब्द माझ्यासाठी. तर मी त्या अंगानं ही ललित सुरू केलं होतं लिहिणं. तर मग मी हे काकांना पाठवल्यावर त्यांनी होकार दिला आणि मग हे प्रवास सुरू झाला. पण मग 4 पत्र झाल्यावर आता काय करायचं? आता मी हे कसं सुरू करायचं? मला तर हा विश्वशब्द साकारायचाच आहे. आणि या दरम्यान मी श्री सरांचं सखी वाचलेलं होतं.
हा हा थॉट कुठून आलाय मला की पत्रमालिका सुरू करायची आणि मी जे काही लिहिते आहे ते लोकांपर्यंत पोहोचायचं. तर मी श्री सरांचं सखी वाचलेलं होतं आणि त्या सखीमध्ये त्यांनी जे सखीला पत्र लिहिलेले होते आणि मला तेव्हा जाणवलं की मलाही जे एका सख्याला जे सखीला म्हणायचं आहे ते पत्र स्वरूपात मांडते आहे आणि मलाही तर हेच म्हणायचं आहे. मलाही हेच सांगायचं आहे की ज्या तिच्या भावना आहेत, ज्या तिच्या चोर कप्प्यात लपलेल्या भावना आहेत, त्या मला कुठेतरी लोकांना सांगायच्या आहे. म्हणून मग मी त्या दृष्टीने ते लिखाण सुरू केलं होतं. मग 4 पत्र झाल्यावर मग मी त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. आणि अभ्यास सुरू करता मग माझ्या लक्षात असं आलं, की हा फक्त माझा प्रश्न नाहीये एकटीचा. हा प्रश्न आधी पण लिखाणातून गेलेला आहे. हा आत्ताही लिखाणातून आहे आणि हा पुढेही कदाचित येऊ शकेल. मे बी होऊ नये असं, पण हा येऊ शकेल. ह्या दृष्टीने मी अभ्यास सुरू केला. तर तेव्हा मला शांताबाईंची ती कविता सापडली, शतदा झाला जन्म तरी. त्यानंतर प्रेमातून प्रेमाकडे अरुणाताईंचं पुस्तक मिळालं, की ज्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद किंवा गोखलेंसारखे असे मोठे-मोठे जे व्यक्ती आहेत, त्यांच्या त्या अनुषंगाने या विषयाबाबत लिहिलेलं होतं. आणि मग मी खूप कॉन्फिडन्स झाले, की आता आपण हा विषय हाताळू शकतो आणि आपण लिहू शकतो. पण हा आपण या दृष्टीने न लिहिता आपल्याला जे म्हणायचंय त्या दृष्टीने लिहायचा. तर असा हा विश्वब्दाचा प्रवास सुरू झाला. हे सगळं ऐकल्यानंतर खरं म्हणजे विश्रब्दचा प्रवासही ऐकला. विश्रब्द काय आहे तेही आपण आता ऐकलं. हे सगळं ऐकल्यानंतर हे सगळे जे ललित तुम्ही लिहिलेले आहे, त्या ललितात कडे आमचं आकर्षण फार जातंय. तर आपण पुन्हा एकदा अभिवाचन ऐकूया. एका पत्राचं अभिवाचन माणिकजी करतील अशी मी त्यांना विनंती करते. माझं पण थोडंसं भैरवी सारखंच झालं, की अरे वाचायचंय. हरकत नाही, जाऊया पुढे. पत्राचं नाव आहे साद. मी बोलतेच आहे, निःशब्द होऊन. शब्दाविनाच गेला मधला कित्येक जन्मांचा काळ. कदाचित युगानुयुग सरलीत. पण तरीही तू आजपर्यंत कधी माघारी वळला नाहीस. तुला माहितीये, लगेच प्रतिसाद मिळाला नाही तर प्रेम जसं जखमी करतं, घुसमटून टाकतं, तसंच जखमी होऊन मी युगानुयुग घुसमटले. पावलं रक्ताळली. पण तुझ्यावरच्या सार्थ विश्वासानं मी तुला या जन्मीही पुन्हा साद घालायला आले. डोळ्यात साठलेला समुद्र कधी पाहिलायस? बोल एकदा. तो खूप खूप बोलेल तुझ्याशी. आकाशात मावणार नाहीत एवढे ढग माझ्याच डोळ्यात सापडतील तुला. आणि पापणांच्या काठावर असेल एक निर्वात रीतेपण. तुला शोधण्यासाठी असलेला एक मिणमिणता प्रकाश ठेवला होता पापण्यांवर. याही जन्मी तो आहेच. तोच मिणमिणता प्रकाश जगण्यासाठी एक आत्मबळ देतो. मग मी त्या शक्तीकडे पाहून मस्तक झुकवते आणि तुला शोधण्यासाठी तुझ्या अस्तित्वाकडे चालण्याचा पुन्हा एकदा निष्फळ प्रयत्न करते. तुझ्या स्वप्नांची फुलपाखरं माझ्या पापणीच्या काठावर सतत तुझी वाट बघतायत. कधीतरी पाहशील तेव्हा वाच मला काय म्हणायचंय ते. जे जे राहून गेलं सांगायचं ते डोळ्यातच राहून गेलं. ही अबोल जिव्हाळ्याची श्रावणसर कधी बरसेल सांगता यायचं नाही. तुझ्या खोल हृदयातल्या मौनात एकदा शोध मला. आठवणींचा उजाळा होईल तुला. मग तुझा चेहरा त्या आठवणींनी चमकेल. पण त्या सोबतच माझे अश्रूही मिसळलेले असतील तुझ्या आठवणीत. आपोआप निघालेले हे अश्रू वाचायला आणखीनच कठीण असतात. हे आनंदाचे की दुःखाचे हे मात्र तूच हमखास ओळखू शकशील याची खात्री आहेच मला. मग तू तुझ्या आवाजात मला आर्ततेनं आवाज दे आणि सांग, ओळखलं ग तुला. तूच माझी जन्मोजन्मीची प्रिया. मग मी मंद स्मित करून तुला होकार देईन. होईल का या जन्मी आपली एकदा तरी भेट? या एकदाच्याच भेटीची शिदोरी मी आजन्म सोबत ठेवीन. जेव्हा कधी तुझ्या भेटीची इच्छा होईल तेव्हा तेव्हा ही शिदोरी सोडीन आणि त्यामध्ये असलेला मंद मंद सुवास रोमारोमात साठवून घेईन.
पुन्हा एकदा तुझ्या प्रेम ऋणाची होडी भरून घेण्यासाठी. आजकाल तुझ्या विना पापण्यातून एक शब्दही ओघळत नाही. मग अशा वेळी मी शब्दातून तुला साथ कशी घालायची रे राजा? तू माझं ऐक ना. कृष्ण सख्या, तुझ्या बासरीचा सूर आरोहात इतक्या मधुर स्वरात येऊ दे की मी कुठेही असले तरी तो स्वर मला अवरोहात ऐकू यायला हवा. मग मी अलगद तुझ्या शब्दांना मिठीत सामावून घेईन. या जन्मी निदान एवढं तरी करशील का या अलौकिक नात्यासाठी? करशील हा विश्वास आहेच, म्हणून हक्कानं तुला म्हणत आले, माझा आणि फक्त माझा विश्रब्ध, तुझीच वर्षा. वाह वर्षाजी, किती हळुवारपणे मनातलं लिहून गेलात. हे खूप एक सुंदर. विरह व्याकुळ निवेदन आहे. आयुष्यात काय हवंय हे कळल्यानंतर मनाने केलेलं अशक्य आर्जव आहे. आयुष्यातलं त्याचं स्थान हे अधोरेखित करून त्याच्या प्राप्तीसाठी मनाच्या ध्यासाला शरण जाऊन सर्वतोपरी केलेले प्रयत्न आहेत. जन्मजन्मांतरीच्या स्थित्यंतरांमध्ये देखील अनाहत वाहत आलेल्या ध्यासाची वेदना आहे ही. या चिरवेदनेचं देखणं चित्र वर्षाजींनी अतिशयच अलवार शब्दात पण अतिशय ताकदीनं मांडलंय. तुम्हाला काय वाटतं रश्मीजी? खूप सुंदर, अगदी मनातलं बोललात माणिकजी. ही सगळी पत्र म्हणजे इतकी हळुवार आणि आपल्या भावनांचा वेध घेणारी आहेत की असं वाटतं ऐकत राहावं. मी या आधीही बोलले की खरं म्हणजे कोणी बोलूच नाही, ही सगळे पत्र फक्त वाचत राहावे आणि कुठल्या तरी स्वप्नील दुनियेत आपण तरंगत राहावं असं वाटतं. पण तरीही ह्याचा प्रवास जाणून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणून मी पुन्हा एकदा वर्षाजींना विचारू इच्छिते की मनातल्या या विश्रब्द सोबतचा जो अनुभव आहे तो कागदावर उतरवताना लिहिलेल्या घटना, प्रसंग, निसर्ग, ऋतू जे काही तुम्ही साकारले आहे तेव्हाच्या वेळा, भावना, वातावरण आणि तुमची मनोवस्था काय होती याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. वर्षाजी. हो. खरं तर ही एक भावसमाधी होती माझ्यासाठी. अक्षरशः जगून घेतलं मी या भावसमाधीमध्ये. अं, काय झालं की जेव्हा मी हे लिहायला घेतलं आणि मग त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला आणि सलग माझे 65 वगैरे पत्र, 64 वगैरे पत्र झाले आणि बाबा गेले माझे. त्यामुळे मग तो प्रवास थांबला माझ्यासाठी. आणि मग मग माझ्या डोक्यातून हा विषय गेला की आता मी नाही लिहू शकणार. तर 64 पत्र लिहीपर्यंत मी भावसमाधी याच्यासाठी म्हणते की मी जिथे कुठे जे काही ऑब्झर्व्ह करायची, मी आधी सांगितलं की मला जरा ती एक दैवी देणगी असल्यासारखंच आहे की मी पटकन कॅच करते कुठलीही गोष्ट. आणि मग माझ्या डोक्यात हा विश्रब्दाचा विषय सतत राहायचा, कारण माझ्या दृष्टीने ते लिखाण खूप महत्वाचं होतं. तर मी कुठे गेली किंवा माझ्या लहानपणी ज्या घडलेल्या घटना आहेत, जसं मी त्याच्यामध्ये एक मत्स्य मैत्र म्हणून एक पत्र लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लहानपणी आमच्याकडे एक गीता आत्या होती, तिच्यासोबत मी नदीवर जायचे आणि नदीवर गेली की मी तिच्यासोबत मस्त मनसोक्त पोहायचे नदीत. तर त्या मासोळ्यांशी, छोट्या छोट्या मासोळ्या असतात नदीत, तर त्या नदीतल्या मासोळ्यांसोबत मी खेळायची. मग ते असे जे अनुभव होते माझे, जे चोरट्या मनात आतमध्ये होते, ते ते मी विश्रब्दाच्या रूपाने मांडले. आणि ज्या आत्ताच्या जीवनामध्ये साधं रोजच्या जगण्यामध्ये जरी कुठलं हे आलं, जसं आता त्या दिवशी म्हणजे लिहिता लिहिता एक दिवस मी दळणवळण आणायला गेले आणि चौकामध्ये खूप गर्दी झालेली होती आणि मग मी सहज विचारलं की इथे काय झालंय. मग मी त्या बाजूच्या एका माणसाने सांगितलं की इथे खून झालाय. का खून झालाय? तर कुण्या मुलाचं मुलीवर प्रेम होतं आणि कुणीतरी आडवं आला आणि त्याला ते सहन झालं. आडवं इन द सेन्स की तिसरा मुलगा मध्ये आला, म्हणजे ट्रायंगल झाला आणि तिचा जो कोणी प्रियकर होता त्यांनी त्याचा खून केला. मग मला लगेच क्लिक झालं की हा विषय आपण विश्रब्दमध्ये मांडू शकतो, की जिथे प्रेम आहे किंवा जिथे एक अद्वैत भावना आहे तिथे विकार. जशी एक नदी असते, खूप नित्तळ असतं प्रेमही, कसं नित्तळ असं नदीसारखं असतं. पण तिथे जर ती एक बेश्रम जी विषारी वनस्पती असते ती आपली पाय रोवू पाहते त्या नदीच्या भोवती, तर हीच गोष्ट इथे पण लागू पडते. मग मी ते पत्र त्या दृष्टीने लिहिलं, म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मी जे काही ऑब्झर्व्ह करायचे ते मी विश्रब्दामध्ये मांडत गेले. म्हणजे हे असं मांडता मांडता मग
64 पत्र झाले आणि बाबा गेले. मग माझा प्रवास इथे थांबला. मग एक दिवस अचानक सरांचा फोन आला, शिरीष सरांचा. फोन नाही, मेसेज आला सरांचा, की आपण विश्वब्दाचं पुस्तक करतोय. मी सरांना आधी नाही म्हणून सांगितलं. "सर, माझ्याच्याने लिहिणं होणार नाही. मी पुस्तक म्हणजे मी नाही लिहू शकणार." कारण आता असं आहे, की आता मी खूप याच्यामध्ये आहे, की जे माझे सर्वस्व होते, माझे विद्यापीठ होते, की मी कुठलाही विषय बाबांशी डिस्कस करू शकत होते. अशा वेळी जेव्हा मी विश्वब्द लिहायला सुरुवात केली होती, तेव्हा त्याच्या आधी पण मी लिखाण सुरू केलं, ते बाबांना मी प्रत्येक लिखाण असं वाचून दाखवायचे. तर मग मी सरांना नाही म्हटलं, अशा वेळी मी नाही लिहू शकत. पण मग त्यांचा आणखी मला 2-3 दिवसांनी मेसेज आला, की "नाही, तुम्ही लिहा." मग मी त्या दृष्टीने ते लिखाण आमचे एक डॉक्टर मित्र आहे त्यांच्याशी बोलले. तर ते म्हणाले, की "नाही मॅडम, तुम्ही लिहा. आपण काही हे करूयात." तर माझी मनस्थिती थोडी खूप डाऊन होती, कारण माझं बाबांवर किंवा बाबांचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं. हे प्रत्येकच मुलीचं राहतं म्हणा, पण माझं जरा खूप जास्त होतं. तर मला त्या दृष्टीने त्यांनी थोडीशी मेडिकली ट्रीटमेंट पण केली डॉक्टरांनी आणि मग मी तो प्रवास लिहायला घेतला पुन्हा. पुन्हा मग माझ्यापुढे तोच प्रश्न, की आता कुठले विषय मी घ्यायला हवे. आता मी सलग एवढे-एवढे विषय घेतले आहे आणि पुस्तकाच्या दृष्टीने एवढे राहिलेले आता विषय कसे घ्यायचे? मग मी त्या दृष्टीने पुन्हा अ, अभ्यास सुरू केला. काही शिरीष सरांनी मार्गदर्शन केलं. त्यानुसार मग मी लिहिणं सुरू केलं. तर तो जो प्रवास होता, जे राहिलेले पत्र आहे, तो प्रवास खूप खूप भन्नाट असा होता माझ्यासाठी, की ती ती खूप सुंदर एक अवस्था होती माझ्यासाठी, की मुली शाळेला निघून जायच्या. माझे मिस्टर इंदोरला होते आणि बाईंनी सुट्टी घेतलेली होती. म्हणजे फक्त होलसेल घरामध्ये मी एकटी होते आणि मी 10 पासनं बसायची त्या भावसमाधीमध्ये एकटी. तर सायंकाळच्या मुली येईपर्यंत मी ते लिखाण आणि ते हे विषय सुचणं ह्या भावसमाधीत मी जगून घ्यायचे, की मला आता याच्यानंतर काय लिहायचंय, मला याच्यानंतर काय सुचायला हवं किंवा कुठला विषय हवा. जे हे घेतलेलं आहे मी त्याच्यात लिहिलेलं आहे, की ते वाक्य असंच का म्हणजे मी एक एक पत्र लिहायसाठी मी ते किती वेळा खोडायचे किंवा किती वेळा त्याच्यावर हे करायचे ते माझं मलाच माहीत. आणि मग हा असा प्रवास मी स्वतःला बरोबर 10-12 दिवस हा सतत प्रवास केला. पूर्ण, पूर्ण जगून घेतलं मी त्याच्यामध्ये एकटीने अगदी. अ, की मी सतत बोलते आहे, ते समोर माझ्या कुणीतरी बसलेलं आहे आणि कुणीतरी म्हणजे विश्रब्द आणि मी हे सगळं संवाद साधते. ही भावावस्था मी तेव्हा पूर्ण अनुभवली. आणि मग ते कंप्लीट झालं. मग मी सरांना सांगितलं, की "सर हे झालंय" आणि मी दिलं. मग सर म्हणाले, की "जेव्हा तुम्हा 8 जणींचं ते पुस्तक येणार होतं, तेव्हा ते माझं पुस्तक येणार होतं." पण मी 2-4 दिवसांनी सरांना नाही म्हणून सांगितलं, "सर मी पुस्तक करत नाही याचं. मला याच्यामध्ये आणखी थोडं काम करायचं आहे. मला याचे इलस्ट्रेशन्स करायचे आहे आणि याचं मुखपृष्ठही मला माझ्या मनाजोगतं हवं आहे." म्हणून मग मी ते काम तिथे थांबवलं आणि ते तसंच राहू दिलं. मग तो ती जी भावावस्था आहे ती कंटिन्यू म्हणजे अजूनही माझ्यासोबत आहे ती. जसं एका व्यक्तीमध्ये स्त्री-पुरुष तत्व, स्त्री तत्व आणि पुरुष तत्व राहते. तसंच जसं आता मृदा मॅडमनी म्हटलेलं आहे, की हा विश्वब्द तिचा स्वतःचाही आहे. म्हणजे ती स्वतःही विश्वब्द लेखिका आणि अं, ती कुठेतरी कोणीतरी समोर विश्वब्द आहे. अशीच सेम माझी हे झालेली होती, की मी स्वतःला त्या दृष्टीने घडवत पण गेले आणि समोरचा विश्वब्द आहे ती मी त्याला इमॅजिन पण करत करत गेले. ही ही भावावस्था खूप सुंदर होती आणि ही समाधी होती माझ्यासाठी, अक्षरशः समाधी होती. आणि मग तो अशा प्रकारे ते पुस्तक हे झालं आणि मग जे प्रकाशकीय आहे ते त्याच्यानंतर म्हणजे ते नंतरचा पार्ट झाला त्याचा. असा हा प्रवास झाला. हे सगळं फार स्वप्नील आणि अगदी स्वप्नवत एखाद्याने जगावं असं तुम्ही जगलात, स्वतः जगलात आणि म्हणून ते तसंच पुस्तकातही उतरलं आणि वाचकांनाही ते तसंच भावतंय. मला तुम्हाला विचारावसं वाटतं, की ह्याचं पुस्तक करावं असं मनात आल्यानंतर लोकव्रत प्रकाशनाची निवड आपण केलीत आणि लोकव्रत प्रकाशनाच्या वतीनं हे पुस्तक अ, अ, वाचकांसमोर आलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? लोकव्रतबद्दल काय बोलाल? मी जसं आता सांगितलं तसं ही पत्रमालिका न लिहिलेली पत्रावर सुरू होती आणि तिथे प्रचंड त्याला प्रतिसादही मिळालेला. मी मनोगतात सांगितलं, की तिथे एक मंगेश
मंगेश नावाचा मुलगा जो आहे तो येऊन मला भेटला आणि मग त्यांनी जे काही सांगितलं की ही एक मीरा मंगेश साखरटे वंजारी. हा मंगेश वंजारी मी सरनेम मध्ये वंजारी. आणि की ही एक मीरा साखरटे आहे आणि मी अक्षरशः तेव्हाच त्याला कुणीतरी धोका दिलेला आणि तो म्हणजे सांगायला लागला की हे असंही राहू शकतं बुवा, हे असं पण आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करू शकतो. तो त्या स्थितीतून तो सावरला गेला. ती एक माझ्यासाठी खूप एक मोठी दाद होती. हे सगळं शिरीष सर पण वाचत होते तेव्हा आणि त्यांची पण प्रतिक्रिया राहायची आणि मला उत्सुकताही राहायची की शिरीष सरांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाने ती वाचलेली आहे. मी रश्मी तुझ्याशी पण बरेचदा बोलली की सर वाचतात आहे. मला खूप आनंद होतोय की सर वाचतात आहे. मग तेच मी सांगितलं की माझे पत्र झाले आणि मग सरांनी म्हटलं की आपण पुस्तक करूया आणि हे तर माझं पुस्तक करावं हा विचारच नव्हता. मी फक्त मनातलं व्यक्त होत होते की कुठेतरी ते लोकांपर्यंत पोहोचावं. की हे याचं पुस्तक होईल का हा माझ्या दृष्टीने विषयच नव्हता. मी सरांशी पण बरेचदा बोलले की सर माझ्या मनात कुठे हा विषयच नाही की पुस्तक व्हावं. पण खरंच लोकरथ प्रकाशन आणि तुम्ही सगळे लोक नवीन लेखकांपर्यंत जाऊन पोहोचता आणि पुस्तक रूप आणून ते लोकांपर्यंत पोहोचवता हे खरंच एक खूप सुंदर हा हे एक आहे. नाहीतर नवीन लेखकांना असं आहे की प्रकाशक शोधावे लागतात. लिहिलेलं असलं तर कुठला प्रकाशक घ्यायचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी लेखकासाठी फार नवीन आणि ह्या सगळ्या असतात. पण लोकरथ प्रकाशन असं आहे की हे नवीन लेखकांपर्यंत स्वतः जाऊन पोहोचते आणि हे खूप कौतुकास्पद आहे. तर अशा प्रकारे ते पुस्तक सरांमुळे तुम्हा सगळ्यांमुळे ते वाचकांपर्यंत आलं. म्हणजे लोकव्रत पारखी आहे असं तुम्हाला एकंदरीत म्हणायचं आहे. अगदीच, अगदीच. असं पारखी आम्ही अगदी नाही मी म्हणजे हिरा ते आहे की नाही माहित नाही, पण लोकव्रत नवीन लेखकांना फार एक हे देते, प्लॅटफॉर्म देते किंवा एक त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते, खूप मोलाची गोष्ट आहे. धन्यवाद. पुन्हा एका पत्राचं अभिवाचन करूया आणि हे महत्वाचं पत्र मला वाटतं, कारण ह्याच्यावर पण आपण पुढे बोलूया. तर पडकं मंदिर या पत्राचं अभिवाचन भैरवीताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. भैरवीताई? धन्यवाद रश्मी. कार्यक्रम खूपच छान सुरू आहे आणि विश्रब्ध बद्दल ऐकताना म्हणजे खरंच हरवल्यासारखं होत आहे. माझं जेव्हा पहिलं पत्राचं वाचन संपलं तेव्हा मला 2 मिनिट कळलंच नाही की आता आपण काय व्यक्त व्हावं, कारण ते इतकं तरल आणि हळवं असं पत्र होतं की म्हणजे आय एम ऑनर्ड की मला ते पत्र वाचायला मिळालं इथे. त्याबद्दल म्हणजे खरं म्हणजे आभार काय मानू मी कोणाचे आणि किंवा काय म्हणू, कारण मी पण या कार्यक्रमातलाच एक भाग आहे. पण खूप आनंद दिला त्या पत्रांनी. पुढचं पत्र वाचतेय. पडकं मंदिर. आठवण आली की मी चालत चालत गावापासून दूर असणाऱ्या त्या पडक्या मंदिराच्या पायऱ्यांवर जाऊन बसते आणि मग बोलत राहते त्या पडक्या मंदिरासोबत. जे म्हणून तुझ्याशी बोलायचं असतं ते सगळं मी त्या मंदिराजवळ सांगत सुटते. तोही बिचारा गपगुमान गालातल्या गालात हसत ऐकत राहतो. इतक्या लांबच्या मंदिरात आणि तेही पडक्या मंदिरात कोणी चिटपाखरूही फिरकत नाही. दुपारच्या वेळेत कोणी चुकूनही फिरकायची शक्यता नसते. मग मी आणि ते पडकं मंदिर दोघच एकमेकांचे सोबती. त्याने मला समजून घ्यायचं आणि मी त्याला समजून घ्यायचं. मग कधीतरी मध्येच थांबवून तो पण त्याची कहाणी मला सांगत सुटतो. तेव्हा त्याच्या भिंतींचे रंग उजळून गेलेले असतात आणि मी विस्मयकारकरित्या पाहत राहते, जसे काही त्या मंदिराचे गाल लाल लाल झाले आहेत की काय, असा तो भास होतो. मग सांगता सांगता अचानकच तो रडवेला होतो आणि सांगायला लागतो की कुठे गेले माझे आयुष्य, माझाच गळा कापून छानपैकी जगत होतो मी. कोण जाणे कुठून या दुःखाच्या सावल्या आल्या आणि मी आंधळा पांगळा झालो. आता हे असेच कसे बसे जगायचे, असेच सोसता सोसता हसून हसवायचे आणि मग असेच हसता हसता बेवळायचे. गळ्यातला हुंका दाबता दाबता तो बोलत होता आणि मला तुझी खूप खूप आठवण आली. तूही माझ्याशिवाय या पडक्या मंदिरासारखा जगत असशील का? हा विचार
मनात खोल घाव करून गेला. मग मी लगेच विषय बदलून त्याला थांबवून माझी बडबड सुरू केली खरी, पण माझं मन तुझ्या विचारात अडकलं ते अडकलंच. मग मी काय बोलत होते माझं मलाच कळत नव्हतं. जेव्हा तो म्हणाला, राधेचा विषय काढून जखमेवरची खपली काढलीस तू. आता पुन्हा मी तिची येण्याची वाट पाहत बसेन. केव्हाची गेली ती गेलीच. परतीचं आश्वासन देऊन ती जर परत आली तर मला पडलेले चिरे आपोआप बुजतील. मग कुणी त्रयस्थाने मला पडलेले चिरे एक काम म्हणून बुजवायची गरज नाही. किती युगापासून तिची वाट पाहतोय, पण ती अजूनही आली नाही. मला पक्की खात्री आहे ती येईल, जरूर येईल. ती सुद्धा तुझ्या विश्रब्ध सारखीच विश्वासू आहे. त्याने तुझं नाव घेतलं आणि मी भानावर आले. मला थोड्या वेळासाठी जाणवलं जणू तूच उभा आहेस माझ्या पुढ्यात, केव्हाचा, हसत हसत मला ऐकतोयस. आणि मी सायंकाळ झाली तरी स्वतःत परतली नाहीये. पण आता सांज व्हायला आलीये. या मंदिराला पणतीचा उजेड करून निघायला हवं. पण माझी आणि या पडक्या मंदिराचीही खूप इच्छा आहे की तू आणि मी दोघांनी सोबतीनं ही पणती रोज लावावी, जेणेकरून या पणतीचा प्रेमप्रकाश राधेला जाणवावा आणि तिने लगेच या मंदिराकडे धाव घ्यावी. तेव्हा त्या मंदिराचं देखणं रूप आपण दोघांनी डोळ्यात साठवून घ्यावं. येशील ना मग या पडक्या मंदिराला माझ्या समवेत पणती लावायला? हो हो, येशीलच. माहिती आहेच. मग उगाच का मी तुला विश्रब्ध म्हणत आली आहे जन्मोजन्मी? तुझीच वर्षा. वा, असं पडकं मंदिराशी कोण बोलतं? खरं म्हणजे हेच आश्चर्य आहे. पण असं कुणीतरी बोलतं आणि त्यातनं हे असं खूप सुंदरसं पत्र बाहेर पडतं. तर मी पुन्हा वर्षाजींकडे वळते. पत्रात जी काही तुम्ही सगळी चल अचल पात्रे रमवणारी, स्वप्नील दुनियेची सफर घडवणारी अशी पात्रे तुम्ही रंगवली आहेत. यातील काही पत्रांबद्दल तुमचे अनुभव काय आहेत? कुठल्या पत्राबद्दल विशेषत्वाने काही सांगावं वाटतं का? आणि स्पेशली आम्हाला या पडकं मंदिर या पत्राबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मला ना गूढतेचं खूप आकर्षण आहे. जसं पडके वाडे, पडके मंदिर किंवा नदी, की जे बोलू शकत नाही, पण मला एक कुठेतरी जाणवतं, की यांना काहीतरी सांगायचं असतं, यांना काहीतरी बोलायचं असतं. जेव्हा खूप अस्वस्थ असते ना मी, काय करते, की एकटीच कॉलनीत फिरत जाते आणि मग मला अशा वेळी वाटते, की हे जे काही घरं आहे, हे माझ्याशी बोलतायत. हे मला काहीतरी सांगू पाहतायत. आणि खास करून मी अशा ठिकाणी थांबते, की जिथे वास्तव्य नाहीये एखाद्या घरात. प्रत्येक घराचंही एक ना स्वतःची एक हे असते विचार किंवा त्याच्यामागे एक इतिहास असतो, प्रत्येक घराला पण. आणि जे घर पडकं असतं, जिथे वास्तव्य नसतं ना, त्या घराला सुद्धा असते आणि त्याला काहीतरी सांगायचं असतं. आणि ही माझा थोडा आध्यात्मिक म्हणजे तो बाबांमुळे आलेला. त्यामुळे मला मंदिर ही गोष्ट खूप खूप जास्त आवडते आणि मी खूप रमते तिथे. आणि पडक्या मंदिराची लिहिण्यामागची भूमिका अशी, की आमच्या गावात एक शिंपी होता आणि त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. त्याची बायको खूप सुंदर होती आणि खूप छान राहायची ती. साहेब म्हणायची त्याला. खूप सुंदर नटायची आणि छान राहायची. एक मुलगा झाला आणि गावात मी जायची तेव्हा त्याच्या तिथे ना छान असा हळू आवाजात रेडिओ वगैरे सुरू राहायचा. लहानशी होती मी 5वी 6वीत वगैरे असेल. सुंदर असा संसार होता. छान त्याचं शिंपी काम सुरू होतं छोटासा आणि हे होतं. पण काही दिवसांनी एक मुलगा झाल्यानंतर त्या बाईला कोड जी लेप्रसी असते ती झाली आणि ती नेमकी तिच्या चेहऱ्यावर आणि याच्यावर झाली. आणि मग त्याचा जे प्रेम आहे ते हळू आणि ती पूर्ण अंगभर पसरत गेली. ती जी कोड आहे ती. ते हळू कमी होत गेलं आणि त्यांनी दुसरं लग्न केलं. पण हिचं प्रचंड प्रेम होतं त्याच्यावर आणि मग ती ती खूप एक तर भावनिक आणि मग ती हळू तिच्या डोक्यात किंचितसा असा फरक पडत गेला. त्यांनी काही दिवसांनी काय केलं, की तिला घराबाहेर काढलं आणि मग ती गावात फिरायची आणि त्या पडक्या मंदिराजवळ म्हणजे गावाचं जे आमचं
गावात एक खूप मोठं मंदिर आहे आणि खूप जागृत देवस्थान आहे. म्हणजे मारुतीचं आहे, पण ते लाल किंवा शेंद्री न राहता ते काळं देवस्थान आहे. म्हणजे ते एक तर ते त्याच्या मागची खूप सुंदर भूमिका आहे, की ते नदीत आलेले हनुमानजी आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहेत. तर त्यांच्या तिथे खूप मोठी अशी बाजूला दीपमाळ आहे. तर त्या दीपमाळेजवळ ती जाऊन दिवसभर गावात भीक मागायची. तिथे रात्रीची त्या पायऱ्यांवर आतमध्ये जाऊन झोपायची. पण सकाळ झाली की ती यायची. तेव्हा मी होती. म्हणजे तो काळ जो आहे ना, तिला जो टाकण्याचा काळ होता, तो मग सरता-सरता मी बी गेली. मग मी अमरावतीवरून गावाला जायची. तर ती मी आली की आणि गावात कसं राहतं, एक नातं निर्माण होतं. कुणी कुणाला मावशी म्हणतं, कुणी कुणाला ताई म्हणतं, कुणी कुणाला हे. तर मला ती नणंदबाई म्हणायची, वर्षा नणंदबाई वगैरे किंवा ताई म्हणायची अशी. तर मी गेली की तिला खूप आनंद व्हायचा आणि बोलायची ती माझ्याशी. तर मग ती निघून गेल्यावर आणि ती आई स्वयंपाक करायची ताजा-ताजा, तर ती घ्यायला यायची आमच्याकडे. तर बाबांना म्हटलं की ही फार वेडी आहे आणि ही हे करते. तर बाबांनी मला समजावून सांगितलं, "अगं ही वेडी नाहीये, ही व्यवस्थितच आहे, पण हिला आता धोका दिला आणि ह्याच्यामुळे ही अशी झालेली आहे." तर तिची ती जी अवस्था होती ती पाहिल्या जात नव्हती. ती खूप भयंकर होती. कारण ती नटून-थटून गावात कशासाठी यायची? तिचा उदरनिर्वाहासाठी तर ती यायचीच. पण ती तिच्या नवऱ्याने तिला पाहावं आणि त्या साहेबांना ती दिसावी. की मी व्यवस्थित राहून आलेली आहे. तो भांग असा व्यवस्थित तेव्हा ती हिरोईनची फॅशन होती ती असं भांग वगैरे घेऊन छान फूल वगैरे लावून. तर ती त्याला दाखवायला म्हणून ती यायची त्या आमच्या पर्टिक्युलर एरियामध्ये आणि ती त्याला दाखवायची. म्हणजे किती प्रेम होतं बघा. आणि त्या पडक्या मंदिराजवळ जाऊन ती झोपायची. म्हणजे तिला एवढं प्रेम तिचं अगाढ प्रेम होतं की तिने त्याच्याकडून अपेक्षाही केली नाही की तू मला हे करावं. उलट तिने त्याचं हेच केलं की याचं व्यवस्थित व्हावं. तर ती ती माझ्या डोक्यात लहानपणाची हे होती गोष्ट कुठेतरी त्या चोरट्या मनात दडलेली होती. ती अशी विश्रब्धच्या रूपाने इथे मांडली. अ, कसं राहतं, की एक स्त्री ना नदीसारखी प्रवाही राहते. पण नदीला जसं एक हे असतो ना, काय म्हणतात त्याला भोवरा किंवा तिचा डोह जो असतो, एक डोह असतो नदीला. म्हणजे मी नदीला एवढं जवळून पाहिलेलं आहे, की मला माहिती आहे, की तिला एक खूप आतमधलं अंतरंग असतं. तसंच अगदी स्त्रीचं पण असतं. आणि ते मला कुठेतरी तिच्यामध्येही सुद्धा जाणवायचं. हे असं प्रत्येकच स्त्रीमध्ये आहे. स्त्रीमध्ये म्हटल्यापेक्षा हे प्रत्येकच व्यक्तीत किंवा प्रत्येकच मनात आहे असं अंतरंग. जे ते स्वतःशीच फक्त उलगडलं जातं. असं मला तरी वाटतं. म्हणजे मला जे गूढतेचं हे आहे त्याच्यानुसार मला असं वाटतं, की ते फक्त स्वतःशीच बोलतं. रश्मीजी. हं. आवाज. हे जे काही तुम्ही आता सांगितलं ते खरं तर अचंबित करणारच आहे आणि हे सगळं तुम्ही पत्रात उतरवलंय म्हणजे ते आमच्यापर्यंत पण तुम्ही पोहोचवलंय. हे खूप छान केलंत आणि खूप छान वाटलं या पत्राबद्दलचा तुमचा प्रवास ऐकताना. तर एक अभिवाचन मी करते आहे छोटं. हे नव्हतं खरं तर आपल्या ह्याच्यात, पण निर्मोही जी येत नाहीयेत, तर तो वेळ पण आपला जरा आपण मॅनेज करूया म्हणून पण एक पत्र आणि हे पत्र माझं अतिशय आवडतं पत्र आहे या पुस्तकातलं. तर हे पत्र वाचूया, त्यानंतर 2 प्रश्न आणि मग तुमच्या कुटुंबाची भेट घेऊया. तर मी या पत्राचं अभिवाचन करते. पत्राचं नाव आहे मीरा. मी गेले तेव्हा मंदिरातली गर्दी ओसरली होती. गिरीधराच्या मूर्तीकडे मीरा टक लावून पाहत होती. त्याच्या डोळ्यात मात्र मी राधा वाचत होते. बघ ना, तरीही ही वेडी दिवानी मीरा जन्मोजन्मी तिच्या मनातल्या पुरुषावरच प्रेम करते. तिला हे सगळं कळतं, उमजतं, पण मनाने ज्याला आपलं मानलं ते तिचं सख्य. मग त्याच्यासाठी म्हणून ती कितीही जन्म वाट पाहायला तयार आहे. अशी ही वेडी मला कधी स्पर्शून गेली, माझं मलाच कळलंही नाही. आणि मग सहज तिचेच शब्द माझ्या ओठी आलेत. तुझ्यावर फक्त आणि फक्त राधेचा हक्क आहे, हे मी जाणलं नसेल असं का वाटतंय कृष्णा तुला? मी तुझी व्हायला निघाले, तेव्हा कुठे ठाऊक होतं मला, की तुझ्या जीवनावर तुझाही हक्क नाही ते. तुझी स्वप्न पाहायचा हक्क त्या नियतीनेच तर माझ्या पदरात घातला. मग अशा वेळी माझा काय दोष? मी तर नियतीने ठरवलेल्या वाटेवर चालायला लागले होते. या वाटेवर तुला स्मरता स्मरता कधी तुझे होऊन गेले कळलंही नाही रे. पण ही वाट आधीच तुझी राधा चालून तुझ्यापर्यंत पोहोचली हे अर्ध्या वाटेवरती आल्यावर कळलं मला.
मग अशा वेळी मी मागे परतूही शकत नव्हते आणि पुढेही जाऊ शकत नव्हते. तुझी द्विधा मनस्थिती ही कळली रे मला, जेव्हा तुझ्या चेहऱ्यात मला राधा दिसली. तू माझ्या आधी राधेला भेटलास म्हणून राधेचा झालास का? जर मी आधी भेटली असते, तर या मीरेचा झाला असतास का रे? की नियतीचा हवाला देऊन नामानिराळा राहिला असतास? तुझी अगतिकता जाणवते कृष्णा मला पदोपदी. तू कुणालाही डावलू शकत नाहीस, पण पारडंही समतोल राखू शकत नाहीस. कसला खेळ खेळते ही नियती जन्मोजन्मी, की हे आपलंच प्रारब्ध म्हणून कवटाळायचं? तुला हे ठाऊकच आहे कृष्णा, मीरेला तुझ्या ध्यासाचा धा लागला तर मीपणा संपून राधा होता येतं, पण राधेला पुन्हा मीरा नाही बनता येत. म्हणून मग मीरेनेच जन्मोजन्मी स्वतःला सांभाळावं. पण तुला असं हतबल झालेलं नाही पाहवत रे मला. म्हणून मी राधेचा जन्म मिळण्याची वाट पाहीन, कायम मीरा बनून. कृष्णा, तुला पापणीचा शिंपला करून तू माझा मोती म्हणून जपून ठेवेन जन्मोजन्मी. तुझीच मीरा. हे लिहिताना जणू मी तुलाच लिहिते असा भास व्हायला लागला आणि का होऊ नये? मीही तुला जन्मोजन्मी मीरेसारखीच तर साथ घालते. पण तुझ्या डोळ्यात मात्र मला अजून तरी राधा दिसली नाही. म्हणून माझी आर्त हाक तुझ्यापर्यंत पोहोचते हा विश्वास जाणवतोय. तू फक्त या मीरेचाच आहेस हा विश्वासच तर तुला विश्रब्द म्हणायला बांधील आहे. तुझीच वर्षा. तर हे अतिशय सुंदर पत्र, हे माझ्या आवडीचं पत्र, की मीरा आणि राधा म्हणजे मीरेनं राधेला कृष्णाची राधा म्हणून कबूलही केलंय आणि तरीही तिला मीरा म्हणून राहायला आवडतंय. तिला राधा होण्याची गरज भासत नाही, गरज वाटत नाही. खूप सुंदर पत्र आहे. मला हे पत्र खरंच त्यासाठीच आवडलं होतं. तर पुढे जाऊया. मला तुम्हाला विचारावंसं वाटतं, की पुस्तक आल्यानंतर तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या मित्रपरिवारांचा किंवा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा प्रतिसाद कसा होता? त्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा पद्धतीच्या मिळाल्या? त्याआधी मी या पत्राबद्दल थोडंसं सांगते. की हे पत्र मी विद्यासापरेंचं कृष्णमयी वाचलं होतं तेव्हा. तेव्हा हे पत्र सुचलेलं मला आणि कृष्णमयी वाचताना त्याच्यामध्ये एक संदर्भ आला होता मीरेच्या नावाचा. तर त्या मीरेचा अर्थ असा होता, की मीरा जलनिधी किंवा जलाशय म्हणजे त्याचं स्त्रीलिंगी रूप म्हणजे मीरा. आणि मी सलग हे असे 2 पत्र लिहिले होते. हे कविता रूपात लिहिलं होतं. ही कविता मला सुचली होती तेव्हा आणि माझ्या नावाशी साधर्म्य असणारं मीराचं नाव. तर मी ज्यांनी कोणी विश्रब्द वाचला आहे सगळ्यांनी तुम्हा लोकांनी, तेव्हा तुम्हाला हे जाणवलं असेल, की ही राधा नाही. ही कारण हा एक भाव समाधी असल्यामुळे हा एक मीरेचा प्रवास आहे. तर म्हणून मी ते पत्र घेतलं आणि मीरेचं आणि माझं साधर्म्य असं दाखवलं होतं त्याच्यामध्ये, की ती जलनिधी म्हणजे मीरा आणि माझं वर्षा नावाचं हे अर्थही पाण्याशी संबंधित. वर्षा म्हणजे पाणी. तर मी हे एक प्रकारे ते एक पत्र गुंफलं होतं. म्हणजे मग मी असं त्या मीरेला असं गुंफत गेले त्याच्यामध्ये. आता प्रश्नाकडे वळते, की प्रश्न काय होता? सॉरी. लोकांचा प्रतिसाद, तुमच्या कुटुंबाचा प्रतिसाद. ऑब्व्हियसली घरच्यांचा प्रतिसाद खूप चांगला होता. मित्र-मैत्रिणींचा खूप सुंदर होता आणि विशेष म्हणजे माझे जे मी आतापर्यंत शिकली एम-एससी, बी-एससी, 10वी, 12वी जे काही झाले, त्या लोकांचं हे म्हणणं होतं, की ही ट्रान्सफॉर्म झालेली वर्षा आहे का? कारण आम्ही हिला कधी पाहिलेलं नाही. तू कधी लिहायला लागली? कारण मी सांगितलं तसं, की मी लिहायची डायरी आणि मी ती ठेवून द्यायची. मी कधी कुणाला वाचायला दिलेली नव्हती किंवा काही नाही. सायन्समध्ये होती तेव्हा मला डिसेक्शन खूप चांगल्या प्रकारे यायचं. मग ते रॅटचं असो किंवा ते गांडुळाचं असो किंवा ते कॉकरोचचं असो, खूप एक्सपर्ट होती मी. म्हणजे इव्हन आमचे सर लोकं सुद्धा म्हणायची, की ही खूप एक्सपर्ट आहे आणि मला त्याच्यात करियर करायचं होतं. म्हणजे ते एक डिसेक्शन करणारे टीचर म्हणून एक पोस्ट राहायची तेव्हा. पण ते जसं आम्ही एम-एस-सी झालो, ती पोस्ट बंद झाली आणि मग नंतर माझं लग्न झालं. तर ते जे काही माझे मित्र-मैत्रिणी होते त्यांना त्यांना फार अचंबा आहे. ते आता सगळे पाहत असतील, तर ते खरंच ते खूप हे झाले, की "अरे म्हणजे हे कधी झालं आणि हे तू केव्हा लिहायला लागली?" त्यामुळे ते खूप आनंदाची गोष्ट आणि याला जोडून एक गोष्ट सांगते, की जेव्हा पुस्तक आलं तेव्हा सगळ्यात पहिलं पुस्तक कोणी घेतलं असेल माझं, तर माझ्या मुलीनी
सानिकानी स्वतःच्या पैशानी म्हणजे ती पेंटिंग्स करते. तिच्या मित्र-मैत्रिणींमध्ये खूप पेंटिंग्स तिचे विकले जातात. ती एक हॉबी म्हणून करते. तिला हे नाहीये, पण त्या मित्र-मैत्रिणींना आवडतात गिफ्ट द्यायला. त्यांच्या डिअर वन्सला वगैरे जे काही द्यायचे असतात ते. तर त्याच्यातून जो काही पैसा आहे ती तिच्याकडे ठेवते. तर ती माझ्या आईचं पुस्तक आलेलं आहे, माझ्या मम्मीचं पुस्तक आलेलं आहे म्हणून तिने पहिलं पुस्तक तिच्या पैशाने खरेदी केलं. आणि ही गोष्ट वाह! माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. खरंच, खरंच. की अक्षरशः म्हणजे मला रडायला आलं, की आणि तेही तिने स्वतः पैसे देऊन असं नाही की आणि वाचलं. विशेष म्हणजे ती इंग्लिश मीडियमची आहे. तिची मराठी तिला फार जमत नाही. तिचं वाचन खूप दांडगं आहे. ती हीच आलेली आहे आमच्याकडे म्हणजे बाबांकडून आलेली आहे. तर त्यामुळे पण ती इंग्लिशमध्ये वाचते. पण तिने माझ्यासाठी म्हणून ते मराठी वाचलं आणि मग तिची लगेच प्रतिक्रिया, की "मम्मी मला हे फार असं समजलं नाही. कारण याची लँग्वेज पोएटिक आहे आणि मला नाही समजलं. तू त्याचं इंग्लिश व्हर्जन का नाही करत? की माझ्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचेल हे." या तर प्रश्नाचं आणखी एक उत्तर आहे, ते त्या मुखपृष्ठात लपलंय. तुम्ही मुखपृष्ठाविषयी सांगा. म्हणजे ह्याचं उत्तर तुम्हाला छान मिळेल. बरोबर. मुखपृष्ठ मुखपृष्ठ तयार केलंय तुम्ही. अ? कुटुंबातूनच मुखपृष्ठ तयार झालं. ते सांगा ना तुम्ही. हो. हां. तर संजीव लिमये सर पुस्तकाचं काम करत होते आणि त्यांचा सडनली मेसेज आला. मेसेज म्हणजे एक चित्र आलं राधाकृष्णाचं आणि मला ते नको होतं राधाकृष्णाचं. मग मी सरांना मेसेज केला, की "सर हेच घ्यायचंय का आपल्याला?" तर म्हणाले, "नाही." त्याच्या आधी इलस्ट्रेशन्स करून दिले होते मिस्टरांनी. माझ्या हे दृष्टीने असं काय चांगलं झालं, की मी तेव्हा जेव्हा थांबवलं होतं तो काळ, तेव्हा मनोजला वेळ नव्हता कारण मनोज आय-टी सेक्टरला असल्यामुळे वेळ नव्हता. पण हा कोरोनाचा काळ असा आला, की माझं काम फार ईझी होऊन गेलं. म्हणजे मला फार मस्का मारावा लागला नाही मनोजला, की मला करून द्या. मला इलस्ट्रेशन करून दिलं. आता मुखपृष्ठाचं काय करायचं? मग सरांचा मेसेज आला संजीव सरांचा. तर ते मुखपृष्ठ त्यांनी पाठवलं. म्हटलं नाही. मग आता काय करायचं? मग मी मनोजशी डिस्कस केलं. म्हणजे काही पत्र मनोजला मी वाचून दाखवायचे. पहिला वाचक माझा नवराच. कवितेचं तर आहेच आहे. मग मी त्यांना बसवलं आणि त्यांना त्यांना म्हटलं, की अशी-अशी आयडिया आहे आणि असं-असं करायचं आहे. कशामध्ये करायचं? म्हटलं कशाहीमध्ये. मग वॉटर कलरमध्ये करतो आणि सांगायची गोष्ट अशी, की आमच्या छोट्या फॅमिलीमध्ये सगळे हे आहेत ड्रॉइंग म्हणजे चित्रकारच आहेत सगळे. माझे आठ सासरे ते सगळे मोठ्या-मोठ्या पोस्टवर असून सगळे ड्रॉइंग करतात. सगळ्यांना ही आहे, की एक दैवी देणगी आहे. तर म्हणून मी खूप दिवसानंतर ब्रश हातात घेतला. कारण आय-टी सेक्टरला असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही आणि मी खूपदा म्हणायची, की तुम्ही करा, पण तो वेळच मिळत नाही. तर मग या निमित्ताने त्यांनी तो ब्रश हातात घेतला आणि मग मी ते बसून करून घेतलं आणि ते मुखपृष्ठ त्यांनी साकारलं. आणि मग संजू सरांना पाठवलं. त्यांनी ते म्हणाले, की शिरीष सरांना. तर शिरीष सरांचा तिकडून रिप्लाय, की "अप्रतिम झालंय. कोण करतंय?" आणि मग मी सांगितलं, की मिस्टर करतात आहे. आणि मग सर म्हणाले, की "हे अगदी तुमच्यासारखं दिसतंय." मग मी हा मेसेज मनोजपर्यंत नेला. तर मनोजचं उत्तर असं होतं, की "माझ्या समोर आता या कोरोना काळामध्ये फक्त तू आहेस." नाही, पण हे आणि माझं पण मत आहे, की ते म्हणजे अगदी तुझ्यासारखी आहे ती. हो आणि खरंच. म्हणजे अगदी, अगदी. शेट्टी सर आणखी 2-4 जणांनी म्हटलं, की अगदी हुबेहूब तुमच्यासारखं आहे. विस्पुते सरांनी पण आणि मग मी मनोजला म्हटलं, की सगळे असे म्हणतायत आहे, तर मनोज म्हणतात आहे, की "अगं तू या कोरोना काळात फक्त तू माझ्या समोर आहे." तर मग ते तसं चित्र नाही का येणार? मग दुसरं खरं कुठलं? तर ती संकल्पना एक पण असतं, त्यांनी उलट बोलायचं एक असतं. संकल्पना पण ती अतिशय सुंदर साकारली आहे, की एक खांदा आहे, त्याचा हां, चेहरा दिसत नाहीये. म्हणजे तो जो काही खांदा हां, आहे, त्याचा चेहरा दिसत नाहीये किंवा तो व्यक्ती आहे, ते काय आहे माहिती नाही. पण तो एक असा खांदा आहे, की हां, ज्याच्या खांद्यावर ही जी काही युवती आहे हां. किंवा तू आहे स्वतः, ती विसावलेली आहे आणि ती तृप्त आहे. ती समाधानी आहे, असा तो चेहरा तिथे साकारला गेलाय. तर ती संकल्पना पण अतिशय सुंदर त्या तर तेव्हा मी त्यांना मुखपृष्ठातनं ते औदुंबराचं पत्र जे आहे ना, औदुंबराच्या पत्रामध्ये तेच नमूद केलेलं आहे, की जे दत्ताचं स्थान असतं त्याच्या खाली, औदुंबराच्या खाली, तर ते मला असं तू वाटतो आहे विश्रब्द, की जिथे मी मान टाकावी, जिथे मी सगळं मनातलं बोलून घ्यावं, त्याच्या पारावर मी सगळ्या माझ्या अगणित काळज्या सोडून द्याव्यात, असा तू मला वाटतो आहे. म्हणून मग ती संकल्पना त्या मुखपृष्ठामध्ये आलेली आहे. औदुंबराच्या खूप पत्रामध्ये. छान. खूप छान. एक शेवटचा प्रश्न घेऊया, की
पुढचं काय? आता भविष्यात काय लिहित आहात किंवा पुढचे प्लॅन्स काय आहेत? मी आता सध्या न लिहिलेली पत्रावर श्यामला सुरूच आहे. सलग माझे प्रकरण 41 प्रकरणं झालेले आहेत. हे एक विदर्भातल्या मुलीचीच कहाणी आहे पुन्हा. सत्य घटनेवर आधारित आहे. सत्य घटनेवर आधारित आहे आणि तिचं नावही श्यामलाच होतं. मी नाव बदललेलं नाहीये. बाकी जे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे नावं आहेत ते चेंज केले आहेत ऑब्व्हियसली. पण जी कथानक आहे ती अगदी सत्य घटनेवर आधारित आहे आणि व्यवस्थित प्रवास सुरू आहे त्याचा, लोकांना आवडते आहे. आणि ही एक खूप दुर्दैवी घटना आहे की ज्या स्त्रीचं आरसपणी सौंदर्य होतं, तिथे संशय, नात्यांमध्ये हा संशय खूप मोठा एक हे आहे. मी जसं म्हटलं नदीच्या ठिकाणी एक हे राहते, वेश्रम नावाची वनस्पती राहते की जी आपली पाळमुळं रोवू पाहते. अगदी तसंच ह्या मुलीचं विश्व होतं की तिच्या नवऱ्याने तिचं काय केलं शेवटी हे त्या पत्रमालिकेतून पत्रमालिका म्हटल्यापेक्षा ही एक ना प्रकरण आहे. पत्रमालिका नाही आहे, हे एक सलग कथानक आहे. ते लिहिते पुढे आहे. ही कादंबरी रूपात येऊ शकते असं तुम्हाला म्हणायचंय? माहित नाही. हे पण माझं विश्वब्दासारखंच झालं की मला मनातल्या भावना व्यक्त करायच्या होत्या त्या मी लिहिल्या लेखणीतून आणि श्यामलाचंही तसंच करते आहे. पुढे त्याचं जे काय व्हायचं ते होईल आणि पुढे आणखीन कविता सुरूच राहतात. याच्या व्यतिरिक्त एक संशोधनात्मक विषय हाती घ्यायचा. मी मगाशी म्हटलं तसं की गूढतेकडे जरा माझं जास्त हे आहे. तर मग ती गूढता मनाची असो किंवा मग निसर्गाची असो किंवा कुठल्याही याची असली आणि जे दुर्लक्षित घटक आहे त्यांच्याशी या संदर्भात एक विषय पुढे संशोधनात्मक घ्यायचा असा विचार आहे पुढे लिखाणासाठी. बघू देवाची मर्जी किती हातून घडतं ते. पण हा एक विचार आहे बस. खूप छान. तुम्हाला तुमच्या भावी उपक्रमांसाठी, लिखाणासाठी आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. तर विश्रब्ध लोकवृत्त प्रकाशनद्वारे विश्रब्ध प्रकाशित झाल्यानंतर आणि ते पुस्तक वाचकांच्या हातात गेल्यानंतर खूप मोठ्या-मोठ्या लेखकांच्या आणि दिग्गजांच्या याच्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. तर त्या दिग्गजांच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर आहेत. खरं तर सगळ्या प्रतिक्रिया वाचवून दाखवण्यासारख्या आहेत. पण वेळेअभावी आपण ते वाचून दाखवू शकणार नाही. परंतु त्यांचं नाव घेणं मला असं वाटतं, की इथे फार महत्त्वपूर्ण आहे. कारण विश्रब्धच्या बाबतीत त्यांनी जे काही लिहिलेलं आहे, ते वाचक वर्षाजींच्या वॉलवरनं वाचू शकतात. पण त्यांचं नाव मात्र आपण इथे घेऊया. कारण त्यांनी खरंच विश्रब्धला खूप कौतुक दिलं आहे आणि लेखिकेची पाठ थोपटलेली आहे. अशा ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांचं नाव आहे नवनाथ पवार, श्री मुनघाटे सर, विजया ब्राह्मणकर, उदय सुभेदार, दागो काळे, ज्योती पुजारी, बाबाराव मुसळे अशा खूप दिग्गजांनी आणि मोठ्या-मोठ्या लेखकांनी या पुस्तकाला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि खूप कौतुक केलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला आता वाचता येणार नाही. हे सगळं माझ्याकडे होतं आणि खरंच एक-एक पत्र किंवा या प्रतिक्रिया वाचून दाखवण्यासारख्याच आहे. परंतु वेळेअभावी आपण ते वाचून दाखवूया नको. मात्र या सगळ्यांना आपण लोकव्रतकडनंही धन्यवाद देऊया. आणि पुढे असं म्हणायचंय, की शेवटी आपण जेव्हा म्हणतो, की एखादं यश जेव्हा कोणीतरी गाठत असतं किंवा काहीतरी खूप चांगलं असं पुढे येत असतं, तर या सगळ्यांच्या मागे असतं कुटुंब. जोपर्यंत कुटुंब कुटुंब तुम्हाला प्रोत्साहन देत नाही किंवा कुटुंब तुम्हाला ते ते अ, अ, यश गाठण्यासाठी अवकाश मोकळं करून देत नाही, तोपर्यंत तुम्ही ते कधीच गाठवू शकत नाही. यासाठी सगळेच ॲग्री असतील, सगळेच या गोष्टीला ॲग्री करतील. तर असं वर्षाजींच्या पाठीशी जे काही कुटुंब आहे, तिने आत्ताच उदाहरणं सांगितलं, की ह्याचं मुखपृष्ठ त्यांच्या मिस्टरांनी तयार केलेलं आहे. तिचं पहिलं पुस्तक तिच्या लेकीनं विकत घेतलं होतं. तर असं हे कुटुंब ह्यांना भेटायला आम्हाला आवडेल आणि त्यांच्याशी पण अगदी थोडक्यात आपण चर्चा करूया. तर मी मनोजजी आणि तुमच्या लेकींना इथे आमंत्रित करते. सानिका तर क्लासला गेली आहे. तिचे एंट्रन्स आहेत सुरू IITच्या. ती क्लासला गेली आहे आणि छोटी आणि मनोज आहे. मी एक सांगू इच्छिते की हा सगळा प्रवास विश्रब्धचा खरं म्हणजे विश्रब्धमुळे कंप्लीट झालेला आहे हे मला मान्यच करावं लागेल आणि हे चिरंतन सत्य आहे. ही माझी दिसते का? ही माझी हो. छोटी. हाय.
आणि हे कसं मनोज. वाटतंय मी आधी हिला विचारते, पिल्लूला विचारते, की तुला कसं वाटतंय आईचं पुस्तक आलं आणि त्याला इतकं कौतुक मिळतंय आणि सगळेजण छान-छान म्हणताय. तर तुला कसं वाटतंय? आनंद होतोय खूप? अ, मनुताई, माणिकताई, गुड. शिरीषजी हा. बोला ना, विचारा काहीतरी. ओके, ओके. नमस्कार मुलांना, नमस्कार, नमस्कार. मला म्हणजे जेव्हा मी मुखपृष्ठ पाहिलं, तेव्हा जसं शिरीषजी म्हणाले, की ते वर्षासारखंच दिसलं. तर मला कळलं म्हणजे की तुमची विश्रब्ध कोण आहे? कारण जे मनात असतं तेच लेखणीत किंवा रंगात उतरतं. तर तुम्ही सांगा आता, तुम्ही बोला, की तिच्या लेखनाच्या प्रवासात तुमची साथ तर होतीच, पण तुम्हाला तेव्हा काय वाटत होतं प्रत्येक टप्प्यावरती? साथ तर आधीपासूनच होती माझी, पण मला पण दुसऱ्या कळलं की तिच्या आतमध्ये एवढी चांगली लेखिका आहे म्हणून. क्या बात कारण आहे. जसं आधी तिचं एम.एससी झालं होतं, एम.ली. आणि त्याच्याशी रिलेटेड तिने जॉब वगैरे केले होते. त्याच्यामुळे अशी कल्पना होती की ही लेखिका पण आहे असं म्हणजे. त्यामुळे चांगलं वाटलं की तिचं पुस्तक आलं इतकं छान, आणि पुस्तक खूप छान आहे. खूप आवडलं पुस्तक. आणि मी सर्व प्रकरणं वाचले त्याचे, कारण मला त्या वाचणं आवश्यकच होतं हे. कारण की ते जे इलस्ट्रेशन बनवायचे होते हो, बरोबर. ते मला त्याच्याशी रिलेटेड समजतं. पुस्तक खूप छान आहे. आणि केवळ इलस्ट्रेशन साठी तुम्ही प्रयत्न म्हणजे परिश्रम नाही घेतले, तर त्या मुखपृष्ठासाठी तुम्ही घेतलेले हां, परिश्रम मला हां. आपल्याशी बोललेलं आठवतंय. खूप मोठं आश्चर्य आहे ते. पण म्हणजे खूप वेळ तुम्ही त्यावेळेला दिलेला आहे आणि बरोबर. त्यावेळेला तुम्हाला जायचं, मला वाटतं नाईट शिफ्ट काही असं होतं हां, त्यावेळेला. हां. नाही, त्यामुळे घरून नाही, घरून actually काम होतं ते रात्रीचं वर्क त्यांच्या फ्रॉम वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आणि त्यातून म्हणजे ते वेळ काढून ते करत होते. हां. आणि मी ते प्रत्येक वेळेला म्हणजे थोडेसे बदल हां, हां. केलेले मी पाहत होतो. हां. तर हे दुर्मिळ आहे, अतिशय दुर्मिळ आहे हे. आणि हे क्वचित असं घडतं की घरातून एवढा पाठिंबा लेखिकेला मिळतो, हे नक्की. त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन, आभार. आणि थँक्यू. म्हणजे तो तुमचा त्या चित्रातला जो खांदा आहे तो असा सदैव राहो एवढी. किती छान अभिनंदन. शुभेच्छा आहेत या. खरंच. अभिनंदन आणि आभार. लवकरच प्रकाशन, त्यांची पूर्ण टीम आणि शिरीष सरांचे खूप आभार की विश्रब्द आलेला आहे. हे खूप महत्वाचं. तुम्हा सगळ्यांना सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्हा कुटुंबियांचे अभिनंदन. आणि एक मिनिट, असाच रश्मी, अनुला काहीतरी सांगायचं. हो, अनु. माझ्या लिखाणाबाबत. अनु बोल. सांग बेटा, सांग. लाजते. लाजली इतक्या मी. सगळ्यांना पाहून लाजली. नाही, ते विश्रब्दाचा प्रवास ना, मी सांगायची की ते भावसमाधी लागते, तेव्हा मग माझी चिडचिड व्हायची. ती लहान आहे, सानिका समजून घ्यायची. तर ती म्हणाली, मला आज हे सांगायचं की तू किती चिडचिड करायची लिहिताना. अक्षरशः मी बंद करून घेतलं होतं स्वतःला. ह्या मुली गेल्यानंतर मी कुणीही आलं दाराशी तरी दरवाजा उघडायची नाही, कारण मनोज इथे होते नाही, मुली शाळेत जायच्या. तर संध्याकाळी आल्यावर मग ते डोक्यात माझे ते सुरू राहायचं. मग कुठला प्रश्न विचारला की मग मला करायची, मी काय म्हणायचंय, मग दोघी म्हणायचे ही ना फार वेळी झाली आता, हिला काही सुचत नाहीये, ही फार वेळी झाली. तर ती म्हणाली की मला सांगायचं आहे, रश्मी मावशी आहे, माणिक मावशी आहे, मला सांगायचं ती मला किती चिडचिड करायची. अच्छा, मगाशी जी कंप्लेंट करणार होती ती ही होती का? अच्छा. बरं. म्हणजे आता नाही, पण आम्हाला कळतंय की विश्रब्धचा प्रवास असा सोपा राहिलेला नाहीये. तो तुझ्यासाठी तर नव्हताच. म्हणजे तुझी भावसमाधी लागायची किंवा तू जे काही व्हायचं ते. पण तो कुटुंबासाठीही सोपा नव्हता. आणि त्यातनं हे जे काही रत्न आता बाहेर आलाय, म्हणजे विश्रब्ध बाहेर आलाय, तर ते लोकांना आवडणार नाही किंवा वाचकांना आवडणार नाही असं होणारच नाही. कारण त्याच्यामागे खूप या सगळ्या गोष्टी आधारित आहेत. बरोबर ना माणिकताई? हो, आणि जेव्हा ती मोठं झाल्यावर पुस्तक वाचेल किंवा आज तिला हे सगळं कौतुक ती बघेल, लोकांच्या प्रतिक्रिया येतायत, सगळे आईला छान म्हणतायत, तर तिला असं वाटेल की आपलं पण कॉन्ट्रिब्युशन आहे याच्यामध्ये. म्हणजे काय? तक्रार तिची निघून जाईल. आहेच, मी कॉन्ट्रिब्युशन सांगते. तिचं अगदी छोटी आहे, ती 5वी ला आहे, पण ती या प्रवासामध्ये ती चहा करणं शिकली. आणि मला आणि ती मला चहा आणून देत होती. मी लिहित असताना ती मला चहा आणून द्यायची. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. म्हणूनच मी ती मनोगतात लिहिलं आहे की या 2 लेखींशिवाय माझं पुस्तक कम्प्लीट झालं नसतं. बरोबर. म्हणजे मुखपृष्ठ मिस्टरांनी
पहिलं पुस्तक विकत घेतलं मोठ्या लेकीनी आणि या सगळ्या प्रवासात चहा देऊन तुझी भावसमाधी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला छोट्या लेकीनी, असं छोट्या तुमच्या लेकीने. कुटुंबाचा हा सगळाच या पुस्तक निर्मिती मागचं सगळं जे म्हणजे जी साथ होती, जी सोबत होती ती खरंच खूप मोलाची होती. ही अशीच कायम राहू दे असं लोकव्रतच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदनही करतो आणि शुभेच्छाही देतो आणि पुढल्या भविष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मी एकदा सगळ्यांचे आभार मानते, की हा इतका सुंदर कार्यक्रम घडवून आणलाय लोकव्रत प्रकाशन. श्री सर, माणिकताईचे खूप मोठे प्रयत्न, रश्मीचे खूप मोठे प्रयत्न, गायत्रीताई, त्यासोबतच डॉक्टर अमृता इंदुरकर मॅडम, खरं म्हणजे त्या माझ्या गुरु आहेत. त्यांना खरंच वेळ नाहीये. मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, की त्यांना बिलकुलच वेळ नाहीये. कारण विद्यापीठाची कामं आता सुरू झालेली आहेत. सलग त्यांच्याकडे खरंच वेळ नव्हता. पण त्यांनी माझ्यासाठी किंवा माझ्या लिखाणासाठी एक हे वेळ काढला आणि इतकं सुंदर त्यांनी विश्लेषण केलं भाष्य केलं. विश्रब्दाचं, खरंच की सुंदर. मी भारावून गेली, की मी त्या दृष्टीने पुन्हा विश्रब्दाकडे पाहायला लागली. खरंच, की खरंच. अशा प्रकारे पण पाहायला लागली. ती खूप मोठी गोष्ट अमृता मॅडमनी वेळात वेळ काढून दिलाय आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम शक्यच नव्हता, अशा भैरवी देशपांडे की त्यांनी जर ऑन केली नसती कुठलीच बटन, तर हा कार्यक्रमच होऊ शकला नसता. तर त्यांचेही खूप खूप आभार आणि प्रेक्षकांचे आभार, की प्रचंड प्रेक्षक दाद देत आहेत, विश्रब्दाला हे करतायत आणि या सगळ्यांमध्ये खूप मोठमोठ्या समीक्षकांच्या, म्हणजे दागोसर समीक्षक आहेत, मुनघाटे सर समीक्षक आहेत, या सर्वांनी विश्रब्दाला आपलंसं केलं. हे माझ्यासाठी, एक तर माझं पहिलं पुस्तक आणि आपलंसं केलं हे माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट, की ज्योतिताई झाल्या, ब्राह्मणकर ताई झाल्या, नवनाथ पवार सर झाले, या सगळ्यांनी खूप खूप आत्मीयतेने दाद. विश्रब्दावर लिहिलं आणि खूप सुंदर असं लिहिलं. या सगळ्यांचे खूप खूप आभार. आभार मानून ते काही पूर्ण होणार नाही, पण ते ऋणातच राहायला मला आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे विश्रब्दाचे आभार, की ज्याच्यामुळे मी हे सगळं साकारू शकले. धन्यवाद वर्षा. आता आपण वळूया कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, म्हणजेच आभार प्रदर्शन. लोकव्रतच्या वतीने मी पुन्हा एकदा म्हणजे वर्षाजींनी त्यांच्या विश्रब्दासाठी आभार मानलेत, परंतु या कार्यक्रमासाठी डॉक्टर अमृता इंदुरकर यांनी वेळात वेळ काढून आपल्याकडे फक्त त्या आल्या नाहीत, तर या विश्रब्द या पुस्तकावर त्यांनी अतिशय सुंदर भाष्य केलं आणि विश्रब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हाला पुन्हा एकदा नव्यानेचा एक दृष्टिकोन दिला. त्याबद्दल मी अमृता इंदुरकर यांचे मनःपूर्वक आभार मानते. त्यानंतर आज निर्मोही फडके आपल्याबरोबर येणार होत्या. त्या आज काही कारणास्तव आपल्यासोबत येऊ शकल्या नाही. तर मी हे रसिक वर्गांना सांगू इच्छिते, की त्या काही अपरिहार्य कारणामुळे त्या आज इथे आपल्यासोबत उपस्थित राहू शकल्या नाही. वर्षा थोटे लेखिका ज्या आमच्या बोलवण्यावर, आमच्या आमंत्रित करण्यावर आज त्या इथे उपस्थित झाल्या आणि आमच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांचे कुटुंबीय सुद्धा आमच्याबरोबर आज इथे उपस्थित होते. त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार. श्रोते, रसिक मित्र परिवार, लोकव्रतचा सगळा मित्र परिवार जे आज इथे कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी कार्यक्रम आमच्याबरोबर पाहिला, या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या सगळ्यांचेही मनःपूर्वक आभार. त्यानंतर लोकव्रतची चमू, भैरवीताई, माणिकताई, गायत्रीताई, शिरीषजी आणि ज्यांनी हा कार्यक्रम सुंदर करण्यात हातभार लावलाय, त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चांगल्या पुस्तकासाठी, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी. परत येऊया, परत भेटूया. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.